नमस्कार. रानडे रिअल्टर्स प्रेझेंट्स इन्स्पायरिंग स्टोरीज बाय सकाळमध्ये मी निलेश नातू तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आज मी तुमचं हे शेवटचं स्वागत करतोय कारण आपण ही सिरीज आता थांबवतोय. आपण आजपर्यंत खूप लोकांशी बोललो, त्यांचा प्रवास जाणून घेतला, त्यांच्या इन्स्पायरिंग स्टोरीज जाणून घेतल्या. त्यांची जी धडपड होती, जी मेहनत त्यांनी केली या समाजात हे स्थान मिळवण्याकरता, ते आपण जाणून घेतलं. त्यामध्ये खूप सारे गोष्टी होत्या, खूप सारे लोक होती. क्रिकेटर्स होते, स्विमर होते, उद्योजक होते, अजून नृत्यांगना होत्या, ॲक्टर होते, काही अर्थतज्ज्ञ होते, दिग्दर्शक देखील होते. अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या लोकांशी आपण गप्पा मारल्या आणि त्यांच्या इन्स्पायरिंग स्टोरीज जाणून घेतल्या. तुम्हा सर्वांची साथ त्यामध्ये मला खूप लाभली, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. पण आता आपण येतोय शेवटाकडे. जसं मी माझ्या प्रत्येक एपिसोडमध्ये म्हणतो की आपल्याला कुठेतरी थांबावं तर लागणारच आहे. तर तीच आज वेळ आलेली, आपल्याला थांबायचं आहे. आज आपण शेवटचा एपिसोड तुमच्याकडे घेऊन आलो आहे आणि तोही महत्त्वाचा आहे, तोही पाहायला विसरू नका. कारण तो असणार आहे ज्या व्यक्तीचा, अशा एका व्यक्तीचा की ज्यांनी हे सर्व साकारण्यासाठी खूप मोठी मदत केली. रानडे रिअल्टर्सचे कर्ते आणि करविते केदार शशांक रानडे आणि श्रुती रानडे, दोघांचंही मनापासून स्वागत. खूप खूप धन्यवाद तुम्ही इथे आलात. सर्वप्रथम मला तुम्हाला ऑफिशियली तुमचं इथे वेलकम करायचं आहे. रानडे रिअल्टर प्रेझेंट्स इन्स्पायरिंग स्टोरीज बाय सकाळमध्ये तुम्हा दोघांचं खूप खूप स्वागत. ऑफिशियली का म्हटलं, जरी तुम्ही स्पॉन्सर केलं असेल तरी तुम्ही आज आमचे गेस्ट आहात, त्यामुळे ऑफिशियली मला तुम्हाला दोघांना वेलकम करणं खूप गरजेचं आहे. केदार, काय सांगशील, कसं वाटतं इथे येऊन? खूपच छान वाटते निलेश. सर्वप्रथम तुझं खूप खूप अभिनंदन. तू हा इन्स्पायरिंग स्टोरीज हा कन्सेप्ट तू इंट्रोड्यूस केलास आणि तू जेव्हा मला सांगितलंस तेव्हा लॉकडाऊन चालला होता, सेकंड लॉकडाऊन. बरोबर. आणि तेव्हा सगळीकडे खूप डूम अँड ग्लूमचं वातावरण होतं. तेव्हा तुझा मला फोन आला, म्हणालास की केदार, आपण असं काहीतरी करूयात ज्याच्यानी पॉझिटिव्हिटी स्प्रेड होईल. सगळीकडेच न्यूज आहे, बघतोय आपण, डूम अँड ग्लूम आहे. तर तुझा कन्सेप्ट इतका छान होता आणि तो तू इतक्या सुंदरपणे पुढे नेलायस. आणि खरंच तुझे मनापासून आभार, अभिनंदन. अख्ख्या तुझ्या टीमचं, सकाळचे सुद्धा आभार, कारण काय त्यांनी लोकांपर्यंत खूप छान पोहोचवला हा कार्यक्रम. आणि खरंच वी आर व्हेरी एक्सायटेड टू बी हिअर. ग्रेट. आणि व्हेरी थँकफुल टू बी हिअर. तू जसे आमचे आभार मानतोयस तसे आम्हालाही तुझे आभार मानायचे. सकाळकडनं आणि माझ्या वैयक्तिक मी तुमच्या दोघांचे खूप आभार मानतो. थँक्यू. रानडे रिअल्टर्स आमच्याबरोबर इथे जॉईन झालं नाव आणि आपण हे करू शकलो. तर खूप फॉर्मल होते मला माहिती आहे. तर आता आपण यातनं थोडं बाहेर येऊ द्या. आपल्याला मस्त मित्रांशी गप्पा मारायच्यात. तुम्हाला म्हणून सांगतो, माझा शाळेपासून म्हटलं तरी हरकत नाही, आम्ही एकत्र क्रिकेट खेळलो डेक्कन जिमखान्यावरती. इतक्या जवळचा मित्र आहे. तर थोडं मला तुला न्यायचंय शाळेत. तुझी शाळा कुठली होती? मला माझी अभिनव विद्यालय शाळा होती, नर्सटॉपची इंग्लिश मीडियम स्कूल. बरं, ओके. आणि पुण्याचेच आम्ही ओरिजिनली, त्यामुळे अस्सल पुणेकर आहोत. आणि शाळा माझी संपल्यानंतर मी 11वी-12वी फर्ग्युसनला गेलो सायन्स घेऊन. आणि मग तिथनं मी COEPला सिव्हिल इंजिनिअरिंग केलं, बॅचलर्स. ओके. आणि त्याच्यानंतर मी एक वर्षभर इथे नोकरी केली पुण्यामध्ये. आणि त्याच्यानंतर अमेरिकेला गेलो शिकायला, मास्टर्स मी तिथे. थोडं मी तुला आपल्याला अमेरिकेकडे यायचं आहे, पण अगोदर तुला मी एवढं फास्ट, मला माहिती तू कन्स्ट्रक्शनच्या बाबतीत खूप जोरात आहेस. ताबा मिळवल्यापासून तू 6 महिन्यात देतोस लोकांना त्याचं पोझिशन, पण इथे एवढं फास्ट आपल्याला नाही जायचंय. मला थोडं यायचंय तुझ्या क्रिकेटकडे. बरं. तू क्रिकेटही उत्तम खेळत होता. लेग स्पिन, अतिशय सुंदर लेग स्पिन टाकायचा आणि तेवढा चिवट बॅट्समन होता. 7 नंबरला आउटच व्हायचा नाही. तर हे कसं जमलं? कधी वाटलं की यस आपण खेळूयात? नाही अरे, काय झालं, आम्ही ऍक्च्युली डेक्कन जिमखाना ग्राउंडच्या समोरच राहायचो. आणि तिथे समर कॅम्प करता मी एकदा ऍडमिशन घेतली आणि तिथे माझं सिलेक्शन झालं वर्षभराच्या कोचिंग करता. कोच होतं समर कॅम्पला? तिथे हेमंत आठले. अच्छा. हा, आठले सर होते. आणि त्याच्यामुळे आय गॉट रिअली इन्स्पायर्ड. मला क्रिकेट खेळ खूप आवडला आणि मी जॉईन केलं. आणि नॅचरली कसं असतं, लेग स्पिनरला ना तुम्हाला सांगून तो लेग स्पिन टाकू शकत नाही. तुम्ही त्याला बॉल दिला आणि त्या पद्धतीने त्यांनी फिरवला, या लेग स्पिनर हा नॅचरलच पाहिजे. आणि त्याला लूप, त्याला फ्लाईट, या सगळ्या गोष्टी त्याला नॅचरल पाहिजे. तर तसंच मी पहिल्यांदा बॉल दिल्यावरती मी लेग स्पिनच ग्रिप धरलीस. पण हे कसं, म्हणजे टीव्हीवरती बघून का घरी खेळत होतास? बॅकवरती बॉलिंग? नाही, ऍब्सोल्युटली नाही. मला दिला बॉल आणि मी लेग स्पिन टाकला, असं झालं. इतकं साधं होतं. इट वॉज नॅचरल. फक्त माझी ग्रिप खूप अनऑर्थोडॉक्स होती ऍक्च्युली. तशी हल्ली कोणी टाकत नाही, पण दॅट्स द वे आय स्पन द बॉल. त्यामुळे
दॅट वॉज नॅचरल फॉर मी. टेरिफिक. तू महाराष्ट्र करता 14-16 हो. काय काय खेळलास? मी म्हणजे अंडर 15 आणि अंडर 16 हे खेळलो. अंडर 19 अनफॉर्च्युनेटली मी खेळू शकलो नाही. मी स्टँड बायला होतो. आणि काय झालं, अंडर 19ला जेव्हा मी खेळत होतो तेव्हा मी ऑलरेडी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली होती. त्यामुळे मला दोन्हीकडचं बॅलन्स करणं थोडंसं कठीण जायला लागलं होतं. म्हणून मला तेवढा वेळ क्रिकेटला डेडिकेट करता आला नाही. आणि त्याचबरोबर जी अंडर 19ला कॉम्पिटिशन होती ती खरंच चांगली होती. आपली टीम उत्तम होती. आणि म्हणून माझा प्रवास अंडर 19लाच संपला. नाही, पण बरं झालं असं मी म्हणेन. एका अर्थी आपल्याला एवढ्या चांगल्या बिल्डिंग्स राहायला मिळतात ह्याच्यामुळे. एवढा पटपट जे मी मगाशी म्हटलो की 6 महिन्यात सुद्धा आपल्याला घर मिळू शकतं. पण खरं सांगायचं तर योग्य वेळेस योग्य निर्णय तू घेतलास की क्रिकेट आता नाही, मला COAP मी ऍडमिशन घेतली तर त्यावरती कॉन्सन्ट्रेट करू. तर हे काय घरच्यांचं थोडा सपोर्ट होता तुला का थोडं दडपण म्हणावं, काय म्हणू? नाही, ऍक्च्युली दडपण तर माझ्यावरती अजिबात नव्हतं. अजिबात म्हणजे अजिबात नव्हतं. म्हणजे मी क्रिकेट खेळावं अशी माझ्या आईबाबांची इच्छा होती. आणि ते म्हणाले तुला हवं तितकं खेळ. म्हणजे मला तर ते म्हणाले तुला पुढे अंपायरिंग मध्ये करिअर करायचं तरी कर तू. देर इज नो प्रेशर फॉर यू टू कम इन टू सिव्हिल लाईन किंवा दुसरं काही करायचं. तुला जे पाहिजे ते तू कर. सो मला पूर्ण मुभा होती ती. आणि काय झालं, जसा जसा मी मोठा व्हायला लागलो तसं तसं मला माझ्या लिमिटेशन्स कळायला लागल्या. आय गेस दिस इज वन ऑफ माय स्ट्रॉंग पॉईंट्स की ॲट वन पॉईंट मला कळालं की आपली खरंच काय लिमिट आहे, आपण कुठपर्यंत खेळू शकतो. आणि काय असतं, जेव्हा तुम्ही प्रॅक्टिसमध्ये परफॉर्मन्स करता पण मॅचमध्ये सिच्युएशन कम्प्लिटली डिफरंट असते. आणि टीम स्पोर्टमध्ये तर अनेक गोष्टी तुमच्या कंट्रोलच्या बाहेरच्या असतात. तू भले उत्तम बॉल टाकलाय, कोणीतरी कॅच घ्यायला पाहिजे, कोणीतरी फिल्डिंग केली पाहिजे, बऱ्याच गोष्टी. आणि काय होतं, मला आय हॅव टू से दिस, मला क्लबनी नंतर मला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशननी प्रचंड सपोर्ट केलं. कारण काय तेव्हा ना महाराष्ट्राकडे चांगला लेग स्पिनर नव्हता. म्हणून आउट ऑफ द ब्लू मला ऍक्च्युअली जसदनवाला ट्रॉफी करता पण सिलेक्ट केलं, विच इज अ सिलेक्शन मॅच फॉर रणजी ट्रॉफी. आणि मला ऍब्सोल्युटली अपेक्षित नव्हतं. मी 14 का 15 वर्षाचा होतो फक्त. तर मला सिलेक्ट केल्यावरती मी सकाळमध्ये ऍक्च्युली टीम मध्ये माझं नाव वाचलं. तू सकाळमध्ये स्वतःचं नाव वाचलं? तुला मला माहितीच नव्हतं कारण काय मोबाईल वगैरे नव्हते, ईमेल्स नव्हते. ग्रेट. म्हणून मी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे तेव्हाचे सेक्रेटरी होते वशी सर, त्यांना जाऊन भेटलो. म्हटलं सर अशी टीम आली आहे, सर माझं नाव आहे, तर हा बीच केदार रानडे का हा दुसरा कोणी आहे? तर ते मला म्हणाले की केदार, महाराष्ट्रात लेग स्पिन टाकणारे केदार रानडे किती आहेत? म्हटलं मी एकटाच आहे. उद्या सकाळी मॅच खेळायला ये. डायरेक्ट मॅच खेळायला जायचं होतं? हो, पण म्हणजे मी अनफॉर्च्युनेटली टीम मध्ये नव्हतो. त्यांना मला थोडंसं एक्सपोजर द्यायचं होतं की हायर लेवल ऑफ क्रिकेट कसं असतं. आणि त्यांना खरंच दे वर कीन ऑन हॅव्हिंग अ गुड लेग स्पिनर. तेव्हा सुनील गुदगे म्हणून होते आपले लेग स्पिनर, पण त्याच्या पाठोपाठ कोणी लेग स्पिन नव्हतं. आणि तेव्हा शेन वॉर्न अजून आलेला नव्हता, त्यामुळे लहान मुलांनी लेग स्पिन टाकायला सुरुवात केली नव्हती. ती मधली वेळ होती ती शेन वॉर्न यायच्या अगोदरची. आणि दे रिअली वॉन्टेड अ गुड लेग स्पिनर. ओके. तर अशी माझी सुरुवात झाली. आणि तू म्हणलास तसं मग मला लिमिटेशन्स कळाल्या आणि मला इंजिनिअरिंग आवडायला लागलं खरं सांगू तर. सो आय डिस्कवर्ड माय पॅशन. आणि म्हणलं की, आणि घरची बॅकग्राऊंड होतीच 6 पिढ्यांची बांधकाम व्यवसायाची, म्हणून म्हणलं व्हाय नॉट. आणि मला आवडलं ते सगळं. वा. म्हणून तू सिव्हिल कंटिन्यू केला, क्रिकेटला थोडंसं पॉज दिलं असं म्हणायला हरकत नाही. परत आता चालू करतोयस तुम्ही, ऐकलं. व्हेरी गुड. नवीन एक कोच बघायला मिळेल, लेग स्पिनरचा कोच. सो क्रिकेट इज माय फर्स्ट लव्ह. ओके. माय सेकंड लव्ह इज सिटिंग नेक्स्ट टू यू. सुपर. तू आताच बोललास 6 पिढ्यांच्या विषयी बोललास. मी नेहमी कार्यक्रमातही बोलतो की आपली सुरुवातीची टॅगलाईन आहे की 6 पिढ्यांचे हे मार्गदर्शन आपल्याला मिळालेलं आहे. थोडंसं 6 पिढ्यांबद्दल मला सांग ना. हो, अरे ही फारच अभिमानाची गोष्ट आहे. आणि खरंच नशीबवान आहे मी की मला असे पूर्वज आहेत. आमच्या कंपनीची स्थापना म्हणजे VR रानडे अँड सन्स या कंपनीची स्थापना 1890 साली झाली. 1890? हो, जेव्हा ब्रिटिशांचं राज्य होतं. माझे खापर पणजोबा विष्णू रामचंद्र रानडे, VR रानडे यांनी कंपनीची स्थापना केली. तेव्हा रेल्वेची छोटी कॉन्ट्रॅक्ट त्यांनी ब्रिटिश काळात घेतली. ती सक्सेसफुल करत करत ब्रिटिश ऑफिसर्सचा कॉन्फिडन्स जिंकत हळूहळू मोठी कामं करायला लागली ते. आणि वी रिअली पुण्यातच त्यावेळेस पुण्यातच स्थायी होते. परंतु भारतभर त्यांनी रेल्वेची कामं केली. कुठे कुठे असं? सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे पुणे रेल्वे स्टेशनचं बांधकाम माझ्या पूर्वजांनीच केलेलं आहे. VR रानडे अँड सन्सनी केलेलं आहे. ओरिजिनल पुणे रेल्वे स्टेशन अजून 100 वर्ष उभं आहे. हो. आणि इन्फ्रास्ट्रक्चरची बरीच कामं केली. सांगलीला आयर्विन ब्रिज नावाचा एक फेमस ब्रिज आहे. मी आत्ताच ऐकलं त्यालाही काहीतरी 100 वर्ष. हो, त्याला 100 वर्ष होऊन गेली. आणि मागचा 2 वर्षापूर्वी जो पूर आला होता सांगली कोल्हापूर साईडला, त्याच्यामध्ये सुद्धा तो पाण्याखाली गेला होता, परंतु त्याला कुठलाही डॅमेज झाला नाही. म्हणून त्याचं स्पेशल मेन्शन पण झालं होतं मीडियामध्ये.
आणि तिथे जो प्लॅक असतो डेडिकेशन प्लॅक त्याच्यावरती व्ही आर रानडे अँड सन्सचं नाव अजूनही आहे की त्यांनी तो बांधलेला आहे म्हणून. आणि वेळोवेळी अनेक लोक लिहित असतात त्याच्याबद्दल. त्यानंतर मंडालेला पण कामं चालू होती आणि माझे खापर पण जेव्हा लोकमान्य टिळक तिथे प्रिझन मध्ये होते, तुरुंगात होते, तेव्हा त्यांना जाऊन भेटले होते, कारण की आमची कंपनीची कामं तिथे चालू होती. कर्नाटकामध्ये कामं चालू होती. त्यामुळे खूप जणांना ही गोष्ट माहिती नाहीये. पण कन्स्ट्रक्शन अगदी खरंच आमच्या रक्तात आहे. म्हणजे 6 पिढ्या आम्ही लिहितो की कन्स्ट्रक्शन इज इन आवर डीएनए. म्हणजे आमची वन ऑफ आवर टॅगलाइन्स इज दॅट. वी आर व्हेरी हॅपी अबाउट दॅट. अगदी खरं आहे. पण ज्यांनी फ्लॅट्स घेतले त्याकडे असं समजू नका 100 वर्ष बिल्डिंग ठेवेल तो, तसं काही करणार नाहीये. ही मोठी कामं दिमागात 100 वर्ष जरी चालू असली, त्यानंतर पुढे कसं म्हणजे आजोबां खापरपंजावून आजोबां मग वडिलांनी परत याच्यामध्येच होते. मध्ये मी काहीतरी ऐकलं की थोडे दिवस साधारण 1950 साली कंपनी व्ही आर रानडे अँड सन्स जी होती ती डिस्बर्स झाली. कारण काय ती आता कसं झालं, सगळे चुलते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाले. म्हणजे सीए आला रानडे फॅमिलीत तरी तो व्ही आर रानडे अँड सन्स मध्ये काम करणार, वकील आला, इंजिनियर आला, एनी बॅकग्राऊंड अँड दे कॅन वर्क फॉर व्ही आर रानडे. इट वॉज अ ह्यूज कंपनी. कारण काय इन्फ्रास्ट्रक्चरची कामं केली, काही धरणांची कामं केली, रेल्वेची केली, हायवेजची केली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कामं केली. म्हणजे तेव्हाची L&T होती असं म्हणायला हरकत नाही. तुला सांगतो निलेश, पुण्यात फक्त 4 फॅमिलीज कडे 4 व्हीलर्स होत्या जेव्हा 4 व्हीलर झाल्या. त्यापैकी एक आमच्याकडे होती, रानडे परिवाराकडे. सो वी वर रिअली इन द 4 अख्ख्या पुण्यात 4 4 व्हीलर्स होत्या. त्यातली एक रानडे परिवाराकडे होती. सो हे असं अहोभाग्य आहे टू हॅव दिस काइंड ऑफ बॅकग्राऊंड. या आणि पण अनफॉर्च्युनेटली पुढे थोडं कंपनी डिस्बर्स झाल्यानंतर काही फायनान्शियल घडामोडी झाल्या आणि माझ्या वडिलांना अनफॉर्च्युनेटली खूप स्ट्रगल करावं लागलं फायनान्शियली. कारण काय ते कॉलेजमध्ये असतानाच म्हणजे त्यांना बाहेर निघून कंपल्सरी त्यांना जॉब करावाच लागला. त्यांचं कोणतं कॉलेज होतं? त्यांचं तेही COEP मधनच आहे, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. आणि ते तिथलेच पास आउट आहेत. आणि मग वडिलांनी तिथनं ग्रॅज्युएट झाल्यावरती बॉम्बे पोर्ट ट्रस्ट, टेल्को अशी नोकरी केली, शशांक रानडे. आणि तिथनं मग त्यांना संधी मिळाली सौदी अरेबिया आणि लिबियाला जायला. तर तिथे ही गोष्ट करतोय आपण 1969च्या आसपासची. 1969-1970 अब्रॉड जाणं ही देखील मोठी गोष्ट होती. त्यांचा एक खूप चांगला मित्र होता. होण्यासाठी जाणं तर त्याहूनच वेगळी गोष्ट होती. रादर कामानिमित्त जाणं. हो, इट वॉज व्हेरी डिफिकल्ट. आणि तेव्हा एवढं कम्युनिकेशन पण नव्हतं ना, संध्या आहेत हेही कळायचं नाही. पण त्यांचा खूप चांगला मित्र होता एक, की जो लिबियात होता. त्याच्यामुळे मग बाबांना कॉन्टॅक्ट थ्रू अजित शहा म्हणून होते त्यांचे मित्र, तर त्यांनी त्यांना बोलवून घेतलं तिथे. ते काय स्वरूपाचं काम करत होते? ते तिथे सिव्हिलमध्येच होते. ही वॉज वर्किंग फॉर अ कन्स्ट्रक्शन कंपनी. ग्रेट. आणि त्यांचं अख्खं करिअर सिव्हिलमध्येच, कन्स्ट्रक्शन मध्येच आहे. उत्तम सिव्हिल इंजिनियर आहेत ते. म्हणजे मला अगदी लाज वाटत नाही सांगायला, इज अ मच बेटर सिव्हिल इंजिनियर दॅन आय एम. कारण काय खरोखरच अनुभव बाबांनी कामं खूपच मोठ्या स्केलची केली. त्यांच्या भाषेत 4 पावसाळे जास्त नक्की, काही त्याच्यात शंकाच नाहीये खरंच. तर अशा प्रकारे बाबांनी केलं. मग बाबा साधारण 1980s मध्ये आई बाबा दोघेही भारतात आले पुन्हा. कारण काय सौदी अरेबियामध्ये मुलांना घेऊन राहण्यासारखी परिस्थिती नव्हती. तिथे तेवढा ओपननेस किंवा अजूनही तिथे इट्स क्वाईट रिस्की. म्हणून ते 1980s मध्ये भारतात पुन्हा आले आणि राईट फ्रॉम झिरो दे हॅड टू स्टार्ट. म्हणजे खरंच फार स्ट्रगल केलेलं आहे त्यांनी. आणि रिअली दे हॅड टू स्ट्रगल फॉर एव्हरीथिंग. तर म्हणजे मला आठवतंय बाबांची एक साईट कात्रजला आणि एक साईट चिंचवडला, अशी काही इंडस्ट्रियल कामं करायचे ते. आणि त्यामुळे बजाज स्कूटर होती. बजाज स्कूटरवरती प्रवास. हो, दिवसभर एवढे किलोमीटर जायचे. आणि तेव्हा रस्त्यांची क्वालिटी भीषण होती. पण फार मेहनत केली माझ्या आई वडिलांनी दोघांनी. आणि टचवूड त्यांना खूप सक्सेस मिळाला. खूपच गुडविल त्यांच्यामुळे मला मिळालं. आई पण वडिलांबरोबर ह्या क्षेत्रात. हो, ऍक्च्युली आईची बॅकग्राऊंड सिव्हिलची नाहीये. पण बाबांचा जसा बिझनेस वाढायला लागला तसं तसं असं लक्षात आलं की एका माणसाचं काम नाही सिव्हिल आणि कन्स्ट्रक्शन. आणि बाबांचाही रिअल इस्टेट डेव्हलपमेंटचा बिझनेस होता. म्हणजे ही इज रिटायर्ड नाऊ. पण त्यांनी ॲज ओनरशिप फ्लॅटची स्कीम हा कन्सेप्ट 1985च्या आसपास आला. तेव्हा त्यांनीही, आणि तेव्हा परिस्थिती अशी होती ना की बरेच सिव्हिल इंजिनियर जे कॉन्ट्रॅक्टिंग करायचे ते बिल्डर झाले. त्यामुळे तुम्ही तेव्हाची जर क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन बघितली किंवा लेवल ऑफ एथिक्स बघितले तर ही सगळी बिल्डर मंडळी तेव्हाची ही आधीच दे वर सिव्हिल इंजिनियर्स फर्स्ट अँड बिल्डर्स लेटर. राईट. सो थिंग्स बांधतोय ते व्यवस्थित असायला पाहिजे, त्याच्या समाजाला उपभोग घेता यायला पाहिजे. आणि हा त्याच्या मागचा मुद्दा. मुळात इंजिनियर लोक बिल्डर झाले तेव्हा, बिकॉज दॅट वॉज द नॅचरल प्रोग्रेशन. बरोबर. तर त्याच प्रकारे बाबांनी अनेक कामं केली. 30-35 चांगले प्रोजेक्ट केले कोथरूड, प्रभात रोड गावामध्ये.
आणि साधारण 2000 साली त्यांनी रिटायरमेंट घेतली. कारण काय, मी अमेरिकेला गेलो. बरोबर. कारण काय, ते म्हणाले की केदार, तू जर अमेरिकेला जाणार असशील हा. तर आम्ही इथे कशाला वाढवू, म्हणजे कारण काय आमचं झालेलं आहे काम बरोबर. करून आता. हो. म्हणून त्यांनी 2001 साली बेसिकली रिटायरमेंट घेतली. म्हणजे नवीन प्रोजेक्ट घेणं बंद केलं. ओके, जे आहेत ते हो. संपवणार. हो. बरोबर. आणि आईनी म्हणलं तसं त्यांना मदत केली, त्यांच्या बरोबरीच काम केलं. आणि पण तू म्हणालास आईची बॅकग्राऊंड सिव्हिल मधली नव्हती, नव्हती. ऑब्व्हियसली त्याचा वरती अभ्यास नसेल तिचा. हो. पण घरात तिच्या म्हणजे त्यांच्या हो, तिच्याकडे तिच्या म्हणजे आईच्या आजोबांची, कानेटकर मंडळींची सुद्धा बॅकग्राऊंड सिव्हिलचीच आहे. मंडई बांधलेली आहे. एक्झॅक्टली. वी आर व्हेरी लकी की मला दोन्ही साइड्स ना, म्हणून तुम्हाला म्हणतो ना, रक्तात कन्स्ट्रक्शन आहे आमच्या फॅमिलीच्या. अगदी खरंय. हुकू शकत नाही ते. बरोबर. आणि ओघाओघाने माझ्या मुलीलाही सिव्हिल मध्येच इंटरेस्ट आहे. ती म्हणते, बाबा मी तुमचाच बिझनेस जॉईन करणार आणि मीही सीओईपी लाच जाणार. कमाल. आय एम शुअर शी विल सिक्युअर ऍडमिशन. मला वाटतं एक आता तसं रूम असते ती होईल, एक कनाडांच्याच नावाने ती एक क्लासरूम होईल. नक्कीच होईल. तिसरी पिढी तिथे कदाचित सापडे बघायला मिळतील. यू नेव्हर नो. टेरिफिक. थोडंसं तुझ्या अमेरिकेच्या प्रवासाबद्दल बोलूयात. तिथे तू शिकण्यासाठीच म्हणून गेलास, सीओपी तू कम्प्लीट केलंस. तू डिप्लोमा आणि डिग्री इथे केलंस. हा, डिप्लोमा नाही केली मी. 12वी नंतर डायरेक्टली सीओपी ला डिग्री केली. मग त्यानंतर मग अमेरिकेत कुठे गेलास? मी अमेरिकेला क्लेम्सन युनिव्हर्सिटी म्हणून आहे, साऊथ कॅरोलायना नावाचं स्टेट आहे. तिथे मी मास्टर्स करायला गेलो. तिथे मास्टर्स इन प्रोजेक्ट मॅनेजमेंट केलं. ओके. आणि मग मी अमेरिकेत नोकरी केली मोठ्या हा कन्स्ट्रक्शन कोर्स किती महिन्याचा? 1.5 वर्षाचा कोर्स होता तो. 1.5 वर्षाचं मास्टर्स होतं. अच्छा. आणि त्याच्यानंतर मला डायरेक्टली तिथनं ऑफर्स आल्या, जॉब ऑफर्स आल्या. ओके. आणि मग तिथनं मी एका मोठ्या कंपनीला तिथल्या जॉईन झालो अमेरिकेमध्ये. हो. आणि तेव्हा खरं आय डिड नॉट नो मी राहणार आहे नाही राहणार आहे. पण कसं होतं ना, एकदा अमेरिकेत गेलं की वाटतं मग 2 वर्ष अनुभव घेऊ, मग भारतात येऊ परत. खरंय. पण मग काय होतं, एकदा काम करायला लागलो, एकदा तिथल्या संध्या यायला लागल्या, तिथनं ऍप्रिसिएशन मिळायला लागलं की लगेच येणं खूप कठीण होतं. हे सगळ्यांनाच परत यायचं असतं भारतामध्ये, पण येणं होत नाही. ती सवय होते, सगळं अमेरिकेची सवय होते. बरोबर. आणि अतिशय सुंदर देश आहे, अतिशय सुंदर माणसं आहेत अमेरिकेची. मला खरंच अजिबात असं काही वाटत नाही सांगायला, पण खरंच ती उदार मनाची लोक आहेत. अच्छा. दे रिअली ऍक्सेप्टेड मी अँड माय फॅमिली. कारण काय, मी ज्या टाउन मध्ये राहत होतो, कारण काय सिव्हिल मध्ये एकतर खूप कमी इंडियन्स असतात अमेरिकेमध्ये. सगळे IT किंवा मेडिसिन मध्ये असतात. तर सिव्हिल मध्ये खूप कमी. आणि आम्ही रिमोट लोकेशन्सला राहायचो. काय सिव्हिल इंजिनियरचं काम जिथे साईट चालू असेल त्याच्या जवळपास. जिथे डेव्हलपमेंट नाही तिथे सिव्हिल इंजिनिअरने जायचं. अगदी खरं. डेव्हलपमेंट झाली की दुसरीकडे असं. सो ते काम असल्यामुळे आम्ही अगदी छोट्या टाउन मध्ये राहायचो. त्यामुळे आवर वर्क प्लेस वॉज आवर फॅमिली. आणि सगळे तिथे नेटिव्ह अमेरिकन्स होते, पण दे रिअली ऍक्सेप्टेड ॲज देअर्स. व्हेरी गुड. पण श्रुती, तूही त्याच्याबरोबर गेली होतीस US ला? मी 2001 साली गेली. 2001 साली गेली. मग त्यावेळेस तुझा एक्सपिरियन्स कसा होता? हा दिवसभर कामानिमित्त साईटवरतीच असणार, आल्यानंतर ओळखायचीच ना त्याला, कसा सगळा सिमेंट वाईट? नाही, एकदम म्हणजे खूपच मजा यायची आम्हाला तिथे दोघांना. आणि आम्ही खूप धमाल केली. म्हणजे वा, यू एन्जॉयड. एकदम खूप. आणि फिरायचो आम्ही, भरपूर ड्राईव्ह करायचो, बाय रोड सगळीकडे. रोड फिरायचो. तुमचा मित्र कौस्तुभ राडकर, तो पण इथे आला होता. तोही मला वाटतं तुझ्या बरोबर तिथे होता. हो. अरे, कौस्तुभची तर फारच धमाल आहे. तो अमेरिकेत आला आणि अमेरिकेत तो शिकायला आला. आणि कौस्तुभ राडकर म्हणजे तुम्हाला सांगण्याकरता की तो सध्याचा आयर्न मॅन होल्डर आहे. 27 आयर्न मॅन. आपण इंटरव्ह्यू घेतला त्यावेळेस 25 होतं, आता 27 झालं. हा थांबणार आहे असं मला तरी काय वाटत नाही. आणि तिथे सुद्धा त्यांनी क्रॉस कंट्री, ईस्ट कोस्ट टू वेस्ट कोस्ट बरेच वेळा केलं. आणि झालं कसं की मी मिडवेस्ट मध्ये राहत होतो, त्यामुळे माझं घर बरोबर सेंट्रल पॉइंटला होतं. जाता येता तुझ्याकडे हॉल्ट. त्यामुळे तो दरवेळेस गाडी भरायचा, त्याचं घर गाडीत भरायचा. आणि लिटरली घर गाडीत भरायचा, कारण काय तो मूव्ह व्हायचा. आणि मला माहितीये ना, कारण की तो माझ्याकडे आला होता तेव्हा माझ्याकडनं निघताना तो बसला. मी शेवटचं त्याचं सामान आत कोंबलं आणि दार लावलं आणि म्हटलं आता पोचेस तो तर हे परत आत जाणार नाही, सगळं बाहेर पडणार आहे. म्हणजे गाद्या सगळ्या गोष्टी त्याच गाडीत कोंबून तो 3-4 वेळा फिरलेला आहे अमेरिकेत क्रॉस. श्रुती, तो येणार असं ठरवून पूजा ठेवायचीस का? कारण तो तेही करत होता, त्यांनी मला सांगितलं होतं. तो आलाय तर आता सत्यनारायण उरकून घ्या, आलाय तर आता गृहशांती करून घ्या. नाही, पण एकदम मस्त, एकदम आम्हाला खूप धमाल यायची. तो आला टेनिस वगैरे खेळायचे. अच्छा. मजा करायची एकदम. ग्रेट. पण मग परत अमेरिकेत यावं असं का वाटलं तुला? काय झालं रे, की तुला म्हटलं तसं प्रोजेक्ट टू प्रोजेक्ट मला फिरायला लागायचं आणि मग स्टॅबिलिटी राहत नाही. कारण काय, मला मुली पण झाल्या आम्हाला दोघांना तिथे.
तर विथ फॅमिली एव्हरी 1.5 years किंवा एव्हरी 2 years फिरणं अवघड आहे खूप. मी तिथे जवळजवळ 9 वर्ष जॉब केला आणि प्रोजेक्ट 1.5-2 वर्षाचा असायचा. त्यामुळे दरवेळीस हे फिरणं काही शक्य नाहीये, कारण काय सेटल होऊ शकत नाही फॅमिली. माझे सिनियर्स बघितले मी, त्यांनी एके सेंट्रल ठिकाणी घर करून ते प्रोजेक्ट जायचे, फॅमिली एके ठिकाणी, आणि 1-1.5 महिना मग नसायचे ते घरी. शाळा पण एवढ्या चांगल्या नसायच्या, म्हणजे चांगल्या तोही एक Remote रिमोट महत्त्वाचा मुद्दा लोकेशन्सला होता. एवढे चांगला. अगदी खरं आहे. ड्राईव्ह करून स्कूल्सला जा, असं सोयी म्हणजे त्यांच्यावरती मुलांसाठी. फोकस करण्याकरता म्हणून तुम्हाला Correct. गुड डिसिजन. म्हणून मग आम्ही शेवटी ठरवलं की आता यायचं परत. आणि यायचं म्हणल्यावरती तिथल्या कंपनीने आम्हाला काय तुम्हाला देऊ थांबण्याकरता, की वर्षात तुम्हाला 6 वेळा भारताला जायचंय का, तुमच्या फॅमिलीला इथे आणू का, वाटतील ते करायला तयार झाले. पण आम्हाला एक ओढ होतीच भारताची. म्हणजे पहिल्यापासूनच आमचं ठरलं होतं की आपला देश आहे, आपला देश आहे, अपने देश में कुछ करके दिखाएंगे. कमाल कमाल. हे पहिल्यापासून आमचं ठरलं होतं. आणि मुलींना ना तिथे ठीक आहे, अमेरिकेत पैसे आहे, सगळं चांगलं आहे, पण कल्चर शिकवायला भारतात यायलाच पाहिजे. कारण काय, कल्चर हे संस्कृती आहे ना, इथेच मिळणार आहे, आजी आजोबांच्या सानिध्यात मिळणार आहे, नातेवाईक मित्रांच्या सानिध्यात मिळणार आहे, आणि काही गोष्टी पैशाने मिळूच शकत नाही, त्या भारतातच येऊन घ्यायला पाहिजे. वा, कमाल. त्यामुळे माझे मित्र बरेच वेळा विचारतात, अनेक माझे मित्र अजूनही अमेरिकेत आहेत, ते विचारतात काय करू. म्हणलं शंका असेल तर येऊन टाका. म्हणलं अतिशय छान आयुष्य आहे इथलं. म्हणलं लोक उत्तम आहेत इथली. म्हणलं तुम्ही स्क्रीनवरती बघता त्याच्यावरती जाऊ नका, कारण काय चांगल्या गोष्टी एवढ्या रिपोर्ट होत नाही. बघणार सगळ्यात चांगलं असेल तर बघणार. म्हणलं आणि भारतातली खरंच लोक इतकी चांगली आहेत. म्हणलं खरंच फार उत्तम लोक आहेत आपल्या इथली. म्हणलं तुम्हाला सगळ्या गोष्टींमध्ये सपोर्ट मिळेल. म्हणलं इथे मदतीला 1000 हात उभे राहतात. म्हणलं इथे अनेक लोक उभे राहतात, अनोळखी लोकही उभे राहतात. म्हणलं मला एवढी कन्स्ट्रक्शनची बॅकग्राऊंड असून मला इतक्या लोकांनी सपोर्ट केला, इतक्या लोकांनी विश्वास ठेवला, हे भारतातच शक्य आहे. बरोबर, की बाकी कुठेही शक्य नाही. अगदी खरं आहे. त्यामुळे मी मित्रांना तर सांगतो की जरूर तुम्ही इथे या, तुम्हाला अनेक लोक सपोर्ट करतील. करेक्ट. आणि खरं भारतामध्ये जे तुम्ही NRIs असं ज्याला म्हणत होता, तू तर नक्कीच नाही आता, तू परत भारताचाच नागरिक, परत भारतात आलाय, पण ते एकदा आल्यानंतर त्यांचा बघायचा दृष्टिकोन वेगळा असतो भारताकडे. तो तुझा नव्हता. म्हणजे मी तुला अगोदरही भेटलो होतो, मी तुला तू आल्यानंतरही भेटलोय, पण तू जो केदार होतास तोच अजूनही आहे. तर ह्याच्या मागचं काय गणित आहे? म्हणजे एक फॅमिलीच बॉन्डिंग म्हणूया आपण. हो, फॅमिली बॉन्डिंग आहे. आणि सी, आता विथ ऑल दी अप्स अँड डाऊन्स दॅट आय हॅव सीन विथ माय पेरेंट्स, कुठल्याही प्रकारचा अभिमान नाही, कुठल्याही प्रकारचा गाजावाजा नाही, जाहिराती नाही. अगदी खरं. म्हणजे तुला खरं सांगू का निलेश, खूप जणांना माहितीच नाही की रानडे प्रमोटर्स अँड डेव्हलपर्स किंवा रानडे रिअल्टर्स विच इज माय कंपनी ही अस्तित्वात आहे, माहितीच नाही. कारण काय कुठेही आमचा गाजावाजा नाही, कुठेही जाहिराती नाहीत. बरोबर. आणि खरं सांगू का, वी आर व्हेरी प्रॅक्टिकल पीपल. आमची टॅगलाईन आहे क्रिएटर्स ऑफ प्रॅक्टिकल होम्स. त्यामुळे आम्ही घरं सुद्धा बांधताना ना जनतेला नॉर्मल काय सुखसुविधा लागतील, पण त्याचा बोजा पडणार नाही त्यांच्या खिशावरती, हे कशा प्रकारे करता येईल असा आम्ही सतत विचार करून वी ट्राय टू गिव्ह देम प्रॅक्टिकल होम्स. आणि वी हॅव बीन व्हेरी लकी सो फार की आम्हाला खूप काही जाहिरात करावीच लागली नाहीये फ्लॅट्स विकायला किंवा काय. त्याची 2 कारण आहेत निलेश, अगदी इफ आय एम व्हेरी ऑनेस्ट. एक तर आमची स्केल खूप लहान आहे, म्हणजे देर इज नो शेम इन ऍडमिटिंग की आम्ही काय फार मोठे बिल्डर नाही आहोत. परंतु मला बाबांनी एकच गोष्ट सांगितली होती की केदार, फ्लॅट विकले गेले नाहीत तरी ती स्कीम पूर्ण करता येईल एवढी आपली ताकद पाहिजे, तरच ते तू काम घे. आणि ते मी अजूनही लक्षात ठेवून आज सुद्धा देवाच्या दयेने आमचे आता 5-6 प्रोजेक्ट चालू आहेत. वी हॅव 4 प्रोजेक्ट्स कमिंग अप. पण देवाच्या दयेने सगळीकडे सेलची परिस्थिती इतकी चांगली आहे. आणि जितकं आपल्याला जमेल ना, जिथे प्रत्यक्ष स्वतः मला जाऊन लक्ष घालून बांधता येईल, अगदी खरं, एवढीच मी कामं घेतो. तुला केदार मध्येच मी थांबवतो. तू म्हणाला होतास की तुम्ही मोठ्या स्केलचे नाही आहात किंवा तुम्ही मोठे बिल्डर नाही आहात. तर तुम्हाला सगळ्यांना मला हे विशेष आवर्जून सांगायचं आहे की एका वेळेस 50 बांधकामं चालू असतात, तो बिल्डर मोठा नसतो. आजपर्यंत किती बिल्डिंग संपवल्यात, चालू किती केल्यात, संपवल्यात किती, आणि किती लोक राहायला आली आहेत, यावरती त्या बिल्डरचं उंची ठरते. त्यामुळे तुझी उंची ही त्यांना आणि कदाचित मला ठरवू दे, तू स्वतःहून असं काही बोलू नकोस. पण जे तुझं लॉजिक आता तू वापरतोयस की जे चालू घेतोय किंवा एका वेळेस 2 ते 3 करू, जिथे केदार रानडे स्वतः उभं राहू शकेल आणि स्लॅब बरोबर चालली आहे का हे बघू शकेल, हे तुझं त्याच्या मागचं लॉजिक आहे, ते फार छान आहे. ते मला स्वतःला खूप भावलं. म्हणूनच कदाचित आता आपण एकत्र बसून इथे हा कार्यक्रम सुद्धा करतोय. पण प्लीज परत मी तुला ते सांगेल की डोंट कन्सिडर युअरसेल्फ की छोटा बिल्डर आहे अशाप्रमाणे, पण जे काम तुम्ही करताय ते कम्प्लीट करणं हेही त्याला तेवढंच महत्व आहे. नाही तर मी तुला अशी नावं खूप देऊ शकेल की मोठे बिल्डर आहेत पण 40 साईट तर चालू झाल्यात पण बंदच नाही झाल्यात, त्याला अर्थही नाही आहे. राईट? हो, बरोबर.
नाही, आणि काय आहे, काम करताना लकीली आमच्याकडे टीमही खूप चांगली आहे. निलेश, मला खरंच सांगावं असं वाटेल तुला की केदार रानडे एक हा काहीच करू शकत नाही. इनफॅक्ट या जगात एक जण कोणी अगदी काहीच खरं. करू शकत नाही. अगदी ज्याला खरं. वाटतं ना माझ्यामुळे चाललंय, त्याला सगळ्यात कमी कळतं त्या विषयातलं, असं मी म्हणेन. अगदी बरोबर. ज्याला हे कळतं ना की माझ्यामुळे काहीच होऊ शकत नाही, मला टीम लागते, तो नक्की सक्सेसफुल होऊ शकतो. आणि वाह, वी आर छान. सो लकी टू हॅव अ ट्रिमेंडस टीम विथ अस. हम्म. म्हणजे मी अमेरिकेत सुद्धा होतो तेव्हा मला माझा बॉस नाही म्हणायचा. मी कारण काय पहिल्यांदा जाऊन त्याला म्हणलो की आय वुड लाईक टू वर्क फॉर यू. त्यांनी मला थांबवलं की नो बडी वर्क्स फॉर मी, एव्हरीबडी वर्क्स विथ मी. हे लक्षात ठेव, सुपर. कारण काय एकट्या माणसाने काहीही होऊ शकत नाही. सो वी हॅव अ टेरिफिक टीम, व्हेरी एनर्जॅटिक, व्हेरी यंग, व्हेरी एक्सपिरियन्स्ड. वी हॅव अ व्हेरी गुड मिक्सचर गुड. ओल्ड आणि यंगचं. अगदीच नावं जर घ्यायची झाली तुझी अशी तुला खरं सांगू पंचरत्न का? काढायची म्हटली मी तर जेव्हा आपण- अमेरिकेतनं परत आलो हा, ना, हा. तेव्हा खरोखरच वर्षाला एक काम असं एवढं करत होतो, कारण काय मीच सगळं करायचो. हो हो. म्हणजे मी एस्टिमेटिंगही करायचो, मी अकाउंट्सही करायचो, मी सेल्सही करायचो, मी इंजिनिअरिंगही करायचो, मी मार्केटिंगही करायचो. बर. हा, कारण काय स्केलच तेवढी होती. म्हणजे वा. आलो होतो, स्ट्रगलिंग मला होतच, कारण काय हो. बाबांनी व्यवसाय बंद करून करून एक तू परत सुरू 8-9 करणार वर्ष होतास. झाली होती. हम्म. सो आय हॅड टू रिस्टार्ट एव्हरीथिंग. मला ट्रिमेंडस गुडविल मिळालं, आहा. पण एक 8 वर्षाची गॅप ही खूप होती कुठल्याही बरोबर. बिझनेसमध्ये. होय. काय स्केल ऑफ कन्स्ट्रक्शन हॅड आणि चेंज्ड. त्यातही तू ह्या देशात नव्हतास, त्या हो. देशाच्या बाहेर होतास. हो, जरी तू ह्या शहरात नसला तरी गोष्ट वेगळी होती. बरोबर. पण तू देशात, त्यामुळे कॉन्टॅक्ट म्हणा किंवा सगळ्या गोष्टी परत तुला Correct. एस्टॅब्लिश करायला आणि लागल्या. कॅपिटल बेस लागणारा या बिझनेसला खूप हम्म. बदलला होता. 2000 ते 2009 या 9 वर्षात स्कीम करण्याकरता जे पैसे लागतात अगदी त्याची खरं आहे. स्केल इतकी वाढली होती. 10 रुपयाची जमीन तेव्हा लाख Correct. रुपयावरती गेली. करेक्ट. आता सगळ्यांनी अनुभव केले होते तेव्हा, ज्यांनी हो. फ्लॅट घेतले त्यांच्या दुप्पट किमती झाल्या 3-3 वर्षात. येस. सो इन्फ्लेशन वॉज ट्रिमेंडस, हम्म. व्हॅल्यू अप्रिसिएशन वॉज ट्रिमेंडस. म्हणून मी मोजकं काम करत होतो. पण टर्निंग पॉइंट हॅपन्ड इन 2014-15 जेव्हा आपलाच एक मित्र कपिल लगाटे होय. त्याचा एक क्लायंट घेऊन आहा. माझ्या साईटवरती आला होता. ओके. आणि तिथे कपिल आणि मी पुन्हा कनेक्ट झालो, पण काय क्रिकेटचे आम्ही दोस्त हो. पूर्वीचे. बरोबर. पण तोही युके मध्ये होता, हो. तोही परत आला होता, पण मला हे माहितीच नव्हतं. अच्छा. आणि तो क्लायंट घेऊन आला, म्हणला अरे कपिल आहा. असं झालं, आणि तिथे पुन्हा कनेक्ट झालो. हा. आणि खरंच सांगू का, देव ना त्या वेळेस योग्य लोक तुमच्या आयुष्यात पाठवत असतो. वा. तुमची नियत योग्य पाहिजे. बस, तुम्हाला ते कळलंही पाहिजे की हे आता निलेश, opportunity आपल्या आहे. मनात जर स्वच्छ असतं ना, इफ युअर इंटेन्शन हम्म. इज टू डू राईट, हम्म. एव्हरीथिंग राईट विल हॅपन. वा. डेफिनेटली देव प्रत्येक जी काय अडचण असेल त्याच्यावरती माणसं पाठवतो, हम्म. रिसोर्सेस पाठवतो, सगळ्या हम्म. गोष्टी होतात. लोक सपोर्ट करतात. मी तुला हम्म. सांगतो, हो. माझा अनुभव आहे की गिराईक आपली म्हणजे जे घरं घेतात हा, हम्म. तर ते इतके सपोर्ट करतात. मी तुला सांगतो, इतके अंडरस्टँडिंग लोक असतात की, कारण काय हे बघ, सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात बरोबर. ऍज अ डेव्हलपर. कारण काय यू रिलाय ऑन सो मेनी पीपल. म्हणजे गव्हर्नमेंटवरती रिलायन्स असतो, इकॉनॉमीवरती असतो, हम्म. तुमच्या टीम मेंबर्सवरती असतो, अनेक गोष्टी तुमच्या तुमचे एवढे कंट्रोलमध्ये वेंडर्स नसतात. असतात, प्रत्येक गोष्टीला वेगळा वेंडर असतो. पण ही लोक खरंच आपल्याला सपोर्ट करतात. गिरायकांमुळे आम्ही आहोत त्याच्यात काही. आणि म्हणून दे आर ऑलवेज ट्रीटेड राईट ऍट आवर प्लेस. दे आर ऑलवेज, खरंच देव आहेत ते. आहा. आणि खरं सांगू का निलेश, ही लोक पुढची 25 वर्ष आपल्याकडचे फ्लॅट घेतलेली EMI भरणार आहेत रे, दोघं नोकरी करून. म्हणजे किती कठीण गोष्ट आहे ही. अगदी खरं आहे. हा, पण ते इतक्या आनंदाने ते घर घेतात, आहा. ते सगळं पार पाडतात. आणि खरंच सगळ्यांचं छान होतं. हम्म. पण आपली जबाबदारी होते म्हणून की जी हम्म. कमिटमेंट आहे ती पाळायला पाहिजे. वा, कमाल. आणि आवर एंडेवर ऑलवेज इज की मी जर 1 प्रॉमिस केलं असेल ना, तर मी 1.1 देणार जेव्हा मी देताना. कारण काय, घर घेताना त्याला वाटलंच पाहिजे, अहो रानडे, हे तर तुम्ही स्पेसिफिकेशन बोललं लिहिलेलं झालं नव्हतं, नव्हतं. ब्रोशर मध्ये नव्हतं, हे कसं काय दिलं. सुपर. हा जो आनंद आहे ना, त्याच्याकरता हा मी तो व्यवसाय तुला करतो. बघायला जास्त Yes. आवडतो. याच्याकरता हा वा. व्यवसाय करतो मी. कमाल. आणि तुला सांगतो ना, कितीतरी आमच्या हँडओव्हर फंक्शन्सला हम्म. लोक रडतात अरे. कारण हो. काय, त्यांना एकतर त्यांचं ड्रीम होम खरंच मिळालेलं असतं, आहा. देवाच्या दयेने ते वेळेत मिळालेलं आणि असतं. अपेक्षेपेक्षा आणि जास्त अपेक्षेपेक्षा मिळालेलं असतं. चांगलं मिळालं असतं, जास्त Superb. मिळालेलं असतं. आहा. तर बॅक टू टीम मेंबर्स. आहा. आता मी तुला हो. सांगतच गेलो इतर गोष्टी, पण आता आपण इनफॉर्मली गप्पा मारतोय. Yes. तर कपिल लगाटे भेटला हम्म. आणि त्याचा कनेक्ट लोकांबरोबर फार जबरदस्त आहे, फार. आणि व्हेरी जेन्युइन पर्सन. बरोबर. आणि तुला सांगतो ना, सेल्सला अशीच लोक लागतात. हम्म. कारण काय, माझ्याकडे जे आहे ना, ते मी तुम्हाला चांगलं आहे हे सांगतो, हम्म. पण मी खोटं सांगणार नाही. हो. आणि जे आहे तेच सांगणार. समोर आणि काय. आय जेन्युइनली केअर अबाउट. हम्म. म्हणजे माझा प्रोडक्ट मी गळ्यात मारायचा प्रयत्न नाही करत. अगदी खरं आहे. आणि ही वृत्ती कपिलची आहे. वा. म्हणजे कपिलचा कनेक्ट इतकाच स्ट्रॉंग आहे आपल्या सगळ्या गिरायकांची, बिकॉज ही इज देअर फॅमिली मेंबर नाव. अच्छा. लोक फ्लॅट घ्यायला येतात आहा. आणि 4 मीटिंग नंतर कपिल हा त्यांचा फॅमिली मेंबर झालेला असतो. मी वा. निलेश तुला सांगतो, व्हेरी गुड. कारण काय, कपिल प्रत्येकाच्या घरी जाऊन, म्हणजे इतका रॅपो त्यांनी सुंदर डेव्हलप केलेला. अच्छा.
आणि अशाच प्रकारचे टीम मेंबर्स आम्हाला लाभले तर रानडे रिअल्टर्सला. खरंच सांगतो, प्रत्येक टीम मेंबर जो येतो ना, म्हणजे मी तुला सांगतो, माझ्या ड्रायव्हर पासनं सगळी लोक, ही कंपनी आपली आहे. वा. आपले ऑफिस बॉय पासनं, आपले अकाउंटंट आहेत त्या, किंवा सपोर्ट स्टाफ किंवा कोऑर्डिनेटर आहेत, साईट इंजिनियर्स आहेत. इंजिनियर्सचं तर काम खरंच टफ आहे साईटवरच्या जॉब. इट्स अ आणि ते तू स्वतः केलंस त्यामुळे तू रिलेट करू शकतोस त्या व्हेरी कामाला. टफ वर्क, खूप टफ वर्क आहे. आणि आपल्याला कल्पनाच नसते किती मेहनत करतात ही लोक. आणि सुपरवायझर्स असतात, आपले सपोर्ट स्टाफ असतात, आपले सप्लायर्स, आपले कॉन्ट्रॅक्टर्स, ही इतकी सुंदर टीम मिळाली आहे. आणि त्याच्यामुळे टचवूड वी आर डुईंग ओके, वी आर डुईंग व्हेरी वेल, असं मी. फार छान. पण तुम्ही एक गोष्ट ऐकली असेल आवर्जून, की तुम्ही 25 वर्ष EMI भरणार आहात याचं टेन्शन ह्याला देखील आहे. असा बिल्डर मला तर वाटत नाही तुम्हाला शोधून कुठेतरी सापडेल. तर केदार, थँक्यू व्हेरी मच. हे तू हा थॉट डोक्यात ठेवला तर खरंच तुझे खूप खूप आभार. अजून खूप गप्पा मारायच्यात आपल्याला. तुम्ही पाहताय रानडे रिअल्टर प्रेझेंट्स इन्स्पायरिंग स्टोरीज बाय सकाळ. केदार, परत मी तुझ्याकडे येणार आहे. थोडं तुला आता नेणार आहे अमेरिकेमध्ये परत. बर. तिथे असताना काहीतरी ॲम्वेचा पण तुझा काहीतरी उद्योग करत होतास. हो, काय अरे स्टोरी आहे ती? हो, अरे आम्ही वी वर व्हेरी यंग अहं. आणि जॉब करायचोच अर्थात मी. हो. पण त्याच्या व्यतिरिक्त स्पिरिट ऑफ ऑन्टरप्रिनरशिप कायम तेव्हापासून होतं, की अच्छा. स्वतःच काहीतरी पाहिजे. आपण जॉब करतोय, वा. पण स्वतःच काहीतरी, आपण टूथपेस्ट का होईना विकू, स्वतःची असेल ती, बरोबर. ओके. म्हणून मग एका मित्रा थ्रू आम्ही इंट्रोड्यूस झालो. बर. तो म्हणला ॲम्वे बिझनेस का नाही करत? ते MLM असतं ना, मल्टी हो, मल्टी लेवल मार्केटिंग असतं. आणि तो म्हणला का नाही करत तू, तुला थोडा साईड इन्कम मिळेल आणि बर. तुला तुझं स्पिरिट ऑफ ऑन्टरप्रिनरशिप ची पूर्तता करता येईल. म्हणलं ठीक आहे, करूयात. म्हणून आम्ही साइन अप केलं. बर. पण काय झालं, आम्ही छोट्या गावांमध्ये राहायचो, तर तिथे इनफ माणसांचा डेटाबेसच नव्हता टू डू दिस बिझनेस. तिथे नेटवर्किंग खूप करावं लागतं, कारण काय माणसांचाच बिझनेस आहे तो, खरं सांगू तर. म्हणून मग आम्ही काय करायचो, मी सकाळी माझी 7ला साईट चालू व्हायची. अमेरिकेत सगळ्या साईट 7ला चालू होतात. मग 7 ते 5, 5:30. अच्छा, ती तुझी शिफ्ट होती 7 ते 5? 7 ते 5, 5:30 अशी शिफ्ट व्हायची. वा. मग मी घरी यायचो. घरी आलो की श्रुती गाडी तयार ठेवायची, डबा, ब्लँकेट आणि उशी. अच्छा. आणि ती माझा डेसिग्नेटेड ड्रायव्हर. अच्छा, सर्वात शेजारचं शहर 1.5 तासावरती होतं. मी बाजूच्या शहरात जायचा. हो, कारण काय आमच्या इथे तो बिझनेस करणंच शक्य नव्हतं, पण करायची तर जिद्द होती. आणि वी वेर यंग अँड स्टुपिड अँड हॅपी, नाही का, म्हणून म्हणलं करूयात, काही हरकत नाही. सो इट वॉज अ लॉट ऑफ थ्रिल. आणि मग 1.5 तास जायचो आम्ही. टोलिडो नावाचं शहर होतं ओहायो मध्ये. तिथे जायचो. तिथे आम्ही जवळजवळ पोहोचलो 7, 7:15 पोहोचलो की 7 ते 10, 10:30 तिथे काही मीटिंग असतील तर, किंवा काही नवीन नेटवर्क भेटीगाठी सगळ्यांची ते करायचं. आणि 10, 10:30 तिथनं निघायचो. तू मागे शिकून झोपणार आणि सुट्टी ऑल्टरनेटिव्ह, म्हणजे कधी मी चालवायचो, कधी ती चालवायची. आणि 12 वाजता आम्ही पुन्हा घरी. परत 6ला तुला उठून 7ला झालो. हो. वा. पण अरे त्या एजला ना हे वाटत नव्हतं. आणि काय ना, एकदा पॅशन असलं ना, म्हणजे धंदा कसा पॅशनचा धंदा आहे. नाही, इफ यू आर पॅशनेट यू विल डू अ बिझनेस. आणि तेव्हा ते कष्ट वाटत नाही. ही गंमत आहे. म्हणजे आता तू पण ह्या मीडिया फील्ड मध्येस तू कितीतरी मेहनत करतोस, मला माहितीये, कितीतरी आवर्स तू घालवतोस, पण तुला कधी वाटत नाही मी किती मेहनत करतो, बिकॉज यू आर सो पॅशनेट अबाउट. तसंच आमचंही होतं. आणि खरं सांगू का, आम्ही काही फार सक्सेसफुल झालो नाही त्या बिझनेस मध्ये. पण ती करायची जिद्द होती अरे. आणि आम्ही खूप फ्रेंड्स केले, आम्ही खूप एन्जॉय केलं. नेटवर्क वाढवायला तुम्हाला त्याचा फायदा झाला. अरे जबरदस्त. आणि तुला सांगू का, रिजेक्शन हँडल करायला शिकवलं त्या धंद्याने. कारण काय, तुम्ही जेव्हा 10 लोकांना विचारता करायचंय का, तेव्हा त्यातले 8 लोक नाही, आणि इतक्या वाईट पद्धतीने नाही सांगतात, नुसतं नाही सांगत नाही. पण यू हॅव टू अल्टिमेटली रिअलाइज की दे आर एक्सेप्ट करायला पण तुम्हाला, अँड दे आर शोइंग नो टू दी ऑपॉर्च्युनिटी. दे आर नॉट सेइंग नो टू यू, की तुम्ही नकोय तसं नाही म्हणते, आम्हाला हा धंदा नकोय, तू ये ना चहा पी माझ्या बरोबर, पण मला धंदा नको करायला. सोपं होतं ते. सो ते ऍक्सेप्टन्स करायला तिथे शिकलो. त्याच्यामुळे काही पुस्तकं वाचायला शिकलो त्याच्या रिलेटेड. आणि त्याचा तुला सांगतो मी, कुठलीही गोष्ट केली आपण, कुठलीही गोष्ट केली तरी त्याचा कुठे ना कुठेतरी फायदा होतो, काहीही वाया जात नाही कधीच. यू जस्ट नीड टू कीप डुईंग आणि थिंक पॉझिटिव्ह आणि थिंक विथ अ प्युअर स्टेट ऑफ माइंड. म्हणजे मनात प्युरिटी पाहिजे मात्र, की आपलं इंटेंट कायम प्युअर पाहिजे कुठल्याही कामात. मी या प्रश्नाकडे यायचं माझं तेच मोठं कारण होतं. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की तुम्हाला वाटत असेल काय 6 पिढ्या आहेत, वडिलोपार्जित बिल्डर आहेत, व्यावसायिक आहेत, बांधकाम व्यावसायिक आहेत, चंगळच असते या लोकांची. पण तसं नसतं. प्रत्येक पिढीचं आपापलं एक महत्त्वाचं असतं आणि ते महत्त्व किती आहे हे जाणून घेऊन त्या महत्त्वावरती काम करणारी व्यक्ती असते, तीच एवढी आज मोठी
होऊ शकते किंवा या स्तराला जाऊ शकते. म्हणून मी खरंच तुला परत असं युटर्न घेऊन US मध्ये आणलं होतं. पण आता श्रुती, मला तुझ्याकडे यायचं आहे. मला सांग, ॲज अ बाबा किंवा ॲज अ नवरा ही व्यक्ती कशी आहे? खूपच जॉली आणि खूप हॅपी आणि ऑलवेज व्हेरी सपोर्टिव्ह. म्हणजे जसा आता दिसतोय तसाच घरी असतो? माझा नाही विश्वास बसत. हे तू उगाच कॅमेरा समोर आहे म्हणून काहीतरी सांगू नकोस. खरं खरं नाही, सांग. खरं म्हणजे कसं आहे की खूप असं जॉलीच आहे तो पहिल्यापासून, एकदम व्हेरी पॉझिटिव्ह. वा. त्यामुळे मला असं कधीच जाणवलं नाही की अरे म्हणजे हे नको करू, असं नको करू. बर. सगळ्यात सपोर्ट कायम त्यांनी दिला. वा. त्यामुळे घरी काम बिम करतो? याला माहितीये कुठे किचन, पातेली वगैरे? चहा करतो. चहा कॉफी करतो, उत्तम yes. करतो. चहा अरे वा. कॉफी, सध्या चहा कॉफी लॉकडाऊन लॉकडाऊनमुळे असेल. त्याच्या अगोदरचं काय? तेव्हा माहिती नसेल भांडी कुठे. अमेरिकेत काय काय बनवायचं, अच्छा, पण अच्छा, इंडियात अच्छा. आल्यापासून काही नाही. बरं, बरं, बरं. पण ॲज अ बाबा? एकदम एकदम प्रेमाच्या दोघी जणी. वा. आणि काय ते जे म्हणतील ते, त्यामुळे काय त्यांच्या लाडवून ठेवलेलं दिसतं. एकदम हो ना? ते तुझं ते आहे ना ते- कंप्लेंट अशी? हा, अरे म्हणजे मी मुलीला लाडवणं. ओरडायचं आणि सगळं काम माझ्याकडे, लाडवण्याचं काम गुड कॉप बॅड कॉप मध्ये तू एकदम. बॅड कॉप. हा. एकदम good. Favorite. फेवरेट. नाही, खरं आई त्यांची फेवरेट आहे. हा. कारण काय त्यांना माहिती आहे की त्यांच्या चांगल्या करताच ओरडत असते किंवा सांगत असते. पण स्टील म्हणजे ही इज त्यांचा एकदम, अच्छा, आणि अच्छा. दे लुक अप टू हिम. हो, मी असं ऐकलं तुमचं एकदम फॅमिली टाइम असतो, असं सिरियल्स वगैरे तुम्ही असं बसून बघता एकत्र? हो, आम्ही संध्याकाळचे आम्ही सूट्स बघतो सध्या. बर. अरे वा. फ्रेंड्स तर अच्छा. कायम ते आम्हाला आत्ता आलेलं आवडतं. बघितलं का नाही, फ्रेंड्स इतक्या वर्षानंतर रियुनियन ना? रियुनियन. अरे बघवलं नाही हो रे. रे, खरंच. व्हेरी सॉरी टू से, पण जे डोळ्यासमोर होते फ्रेंड्स आणि आत्ताचे फ्रेंड्स मध्ये खूप फरक आहे. आणि आम्हाला सगळ्यांना म्हणजे ह्याला एस्पेशली ट्रॅव्हलिंग खूप आवडतं पहिल्यापासूनच. बर. सो वी लाईक टू गो ऑन हॉलिडेज. हो, हो. आणि खायला आवडतं. सो हा. डिफरंट. हो, मागच्याच आठवड्यात त्याला म्हटलं इंटरव्ह्यू नाही, मी गोव्यात आहे. म्हटलं अरे काय बाबा, थोडा तरी वेळ दे, तुझाच कार्यक्रम आहे, तुझाच इंटरव्ह्यू घ्यायचा. अरे इकॉनॉमीला सपोर्ट करायला गेलो. अगदी अगदी खरंय, हे मात्र खरंय. लक्षात ठेवा, फिरल्यामुळे इकॉनॉमीला सपोर्ट होतो. सो म्हणजे वी हॅव अ व्हेरी नाईस टाइम. आम्ही चौघजण एकदम धमाल करत असतो. वा, त्यामुळे good. हा, आणि फ्रेंड्स आम्हाला आवडतात. वी ऑलवेज आमच्याकडे असतात फ्रेंड्स, अहा, असतात फॅमिली. अहा. सो वी हॅव अ नाईस टाइम. वी आर ब्लेस्ड Great. टू हॅव व्हेरी गुड फ्रेंड्स. अहा. खरंच म्हणजे हितचिंतक आहेत रे. वा, खरंच. superb. म्हणजे फार नशिबाने असे मित्र मैत्रिणी मिळतात. अगदी खूप खरं. जेन्युइन आहेत अहा. आणि दे रिअली केअर अबाउट अस, वी केअर अबाउट देम. Superb. त्यामुळे खरंच ना, तुला सांगतो, आता गुरुदेव रानडे म्हणून आहेत निंबाळचे, हम्म. तर त्यांचे आम्ही नामधारक आहोत. बर. हा. तर त्यांचा खूप मोठा अरे आम्हाला आशीर्वाद आहे. म्हणजे वा. आय बिलीव्ह इट बर. की एक स्पिरिच्युअल आपल्याला हे असतं ना, अरे वा. तसं कुठलीही अडचण आली तर हम्म. आई बाबांपासून मला नेहमी म्हणतात की गुरुदेव पाठीशी आहेत, कुठल्याही गोष्टीची काळजी करायची नाही. एक महत्वाची त्यामुळे- गोष्ट अशी आहे की 9 वर्ष अमेरिकेत राहून आल्यानंतर देखील तू ह्या गोष्टी करतोयस, याच्याविषयी तुझा अनुभव आहे, हे ऐकून मला खूप खरं नाही, मी खरं सांगू तर वेगळं करत वाटलं. काही नाहीये, फक्त आय डेफिनेटली बिलीव्ह. आणि जसं ना, आई वडिलांनी जे शिकवलं ते अगदी शिकायचं. नाही, असं पूर्ण म्हटलं blind जातं faith. ना, तुम्ही ही गोष्ट तुम्ही कितपत तुमच्या कामासाठी वापरता याच्यावरती तुमचं सगळं डिपेंड करत. हो. तुम्ही त्याला जर एक मार्गदर्शक म्हणून वापरलात तर हे कधी चांगलं आहे, पण त्याच्या आहारी गेलात बरोबर. तर ते तेवढंच महाग पडू शकतं किंवा अवघड होऊ शकतं. आता मला तू तिच्याबद्दल सांग. तिने सगळं चांगलंच सांगितलंय. बिचारी खूप टेन्शन मध्ये दिसतेय मला. नाही, आमचा ती डील चांगलं- झाला होता. मी तिला म्हणलो होतं प्लीज सगळं चांगलंच सांग आज, कारण काय आता तुझी वेळ आहे. मग आता तू नाही, काय शी इज अ सांगणार? फॅन्टॅस्टिक. तर तिच्याबद्दल काय सांगू हा. म्हणजे, आणि खरं सांगू का, बिझनेस करतो, बाहेर अनेक गोष्टींना सामोरं जातो, किंवा हे पण सगळेजण आपण करतच असतो रे. म्हणजे ह्याच्यात फार काही मोठं मी करतो अशातला भाग नाही. पण तुला खरं सांगू का, शी इज क्रिएटिंग टुमॉरोज इंडिया, शी इज क्रिएटिंग टुमॉरोज फ्युचर. कारण काय, घरात ती असते आणि तिने ज्या पद्धतीने घडवलंय आमच्या मुलींना, दे आर सो डाऊन टू अर्थ, व्हेरी हार्ड वर्किंग, आणि घरात ना एक पीसफुल ॲटमॉस्फिअर लागतं रे. जेव्हा कमाल. मी बिझनेस करतो तेव्हा आल्यावरती आय शुड फील हॅपी, आय शुड फील सिक्युअर. आणि तो पूर्ण सपोर्ट ना, शी टेक्स केअर ऑफ द होम डिपार्टमेंट वा, पूर्णपणे. म्हणजे मला कुठल्याही गोष्टीबद्दल काळजीच नसते किंवा करायची गरजही नाही. त्यामुळे मी तुला म्हणतो ना, वी आर टचवूड, वी आर इन अ व्हेरी गुड टीम वर्क. गुड. इथेही तुझी टीम Teamwork, जसं तू yes. म्हणतोय. नाही, अरे घरी team पण work. टीम वर्क लागतं, हा. घरी पण टीम वर्क लागतं, वा, जसं टेरिफिक ऑफिसमध्ये लागतं तसं. टेरिफिक बघतोय आपण इथे टीमवर्क हे प्रत्येक ठिकाणी गरजेचं आहे. म्हणा तुमचं घर असो नाही तर तुमचं ऑफिस असो. त्यामुळे दोघांनीही एक विषय चांगलं बोललंय. ऑफ द कॅमेरा नंतर मी परत बोलतो एकेकाशी, त्यावेळेस कळेलच मला काय अजून गोष्टी आहेत त्या.
थोडंसं आता परत येऊया आपण रानडे रिअल्टर्सकडे. हो. आता तुझ्या साईट सध्या कुठे चालू आहेत आणि कशा प्रकारचं, तू मगाशी जे मेन्शन केलंस की हो. तू एका वेळेस 3 ते 4च हो. प्रोजेक्ट घेतोस, हो. त्याचं कारण काय आणि तू कशा पद्धतीने ते हँडल करतोस खरं? काय होतं रे, प्रोजेक्टला हल्ली म्हणजे एस्पेशली आता प्रोडक्टची कॉस्ट एवढी झाली आहे की बायर इज व्हेरी पिकी अँड व्हेरी चुझी. आणि साहजिकच आहे ना रे, जेव्हा आपण एका फ्लॅट करता 1 कोटी, 1.5 कोटी, 1.25 कोटी रुपये मोजतो, तेव्हा आपण सगळं बघूनच घेणार ना. बरोबर आहे. आणि त्यामध्ये जर आपली इन्व्हॉल्वमेंट नसेल, म्हणजे माझ्या प्रोडक्टमध्ये जर माझी इन्व्हॉल्वमेंट नसेल तर तो प्रोडक्ट कसा चांगला होईल? इट हॅज टू रिफ्लेक्ट माय कोर सेट ऑफ व्हॅल्यूज, इट हॅज टू रिफ्लेक्ट माय सेट ऑफ बिलीव्स, माय व्हिज्युअलायझेशन. आणि ऑफकोर्स आमचे आर्किटेक्ट, कन्सल्टंट सगळे उत्तम आहेतच, म्हणजे त्याच्यात काही शंकाच नाही, पण तो एक टच लागतो ना. म्हणून प्रत्येक प्रोडक्ट, प्रत्येक डेव्हलपरचा प्रोडक्ट वेगळा असतो, कारण काय प्रत्येकाचा टच हा वेगळा असतो. टच वेगळा असतो. आणि मला आय लाईक टू क्रिएट लँडमार्क्स. म्हणजे मला चांगली घरं बनवायला आवडतात आणि मला लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायला खरंच जेन्युइनली आवडतो. अरे कमाल. आणि आमच्या टीममध्ये असंच असतं, म्हणजे एखादा इव्हन कस्टमरनी कुठली गोष्ट मागितली तर आम्ही असं कॉन्ट्रॅक्टमध्ये नाही वगैरे असलं नाही, काय पाहिजे काका तुम्हाला, ओटा मोठा करून हवाय का, देतो करून. काय त्याच्यात म्हणजे एकदाच घर बांधणार आहेत ना, मी दरवेळी काय 5-5, 10-10 हजार रुपये करता, 20-20 हजार रुपये करता, त्यांच्याकडे जायचं का? हे किती मोठ्या विश्वासाने माझ्याकडे घर घेत असतात. अरे खरंच सांगतो ना, जी मॅक्सिमम लोक घर घेतात ना त्यांना त्यातलं काहीही टेक्निकल माहिती नसणार, ते फक्त विश्वासावरती. म्हणजे कित्येक जण मला रानडे घेऊन चांगलं आहे ना, हो तुलाच विचार, हो असं विचारतात आणि घर घेतात. मग आमची जबाबदारी किती मोठी होते त्या केसमध्ये. पण मला सांग, तू काही मर्यादितच गोष्टींची जबाबदारी घेतोस असं म्हणायला खरं वावगं ठरणार नाही की लिमिटेडच काम करूयात किंवा हे संपलं की दुसरं करूयात. घेत नाहीस असं माझं म्हणणं नाहीये, पण काही लिमिटेडच तू ह्याच्यावरती करतोस, तर ते का? ॲज अन ऑर्गनायझेशन आम्हाला कंट्रोल ठेवायला आवडतो सगळ्या गोष्टींवरती. ओके. वी नीड टू बी इन द नो हाऊ. म्हणजे तुला असं म्हणायचं, तू प्रत्येक साईट वरती प्रत्येक फ्लॅट स्वतः चक्कर मारून बघतोस? हो निश्चितच. काय जायलाच पाहिजे. वा, अरे कमाल. आपल्या कंपनीचं नाव आहे ना त्या प्रोजेक्टला, त्यामुळे माझी तिथे चक्कर असणं गरजेचं आहे, माझं लक्ष असणं गरजेचं आहे. आता तुला खरं सांगू का, टीम इतकी चांगली आहे त्यामुळे आता मला त्या बारकाईने बघायला लागत नाही. खरंच म्हणजे मी नाही गेलो तर काहीही फरक पडणार नाही. वी आर थरोली ट्रेन्ड प्रोफेशनल्स, वी आर अ व्हेरी वेल जेल्ड युनिट नाव. त्यामुळे खरंच मी नाही गेलो तरी चालू शकतो. पण असं होत नाही, तू जातोस. मला इन्व्हॉल्व्ह व्हायला आवडतं. काही डिसिजन्स मला विचारूनच घेतले जातात, कारण का अगेन तुला म्हणलं तसा माझा टच त्याला यायलाच पाहिजे. आणि अरे काय काय शिकलोय ना ओव्हर द इयर्स, आणि कस्टमर्स कडनं सजेशन्स आलेली आहेत चांगली, आमचा अनुभव आलाय, तो इन्कॉर्पोरेट करायलाच पाहिजे ना पुढच्या साईटमध्ये. नो साईट इज परफेक्ट, पण यू कॅन ऑलवेज इम्प्रूव्ह. येस. आणि आमचे गुरु सगळे आमचे कस्टमर्स असतात आणि खरंच प्रेमाने आम्हाला ते फीडबॅक देतात. सो तो फीडबॅक घेऊन आम्ही इन्कॉर्पोरेट करतो, आमचे टीम मेंबर्स इन्कॉर्पोरेट करतात. आणि आमच्याकडे ना ऑर्गनायझेशन मध्ये खूप ओपन कल्चर आहे, म्हणून आम्ही लिमिटेड ठेवतो ते, सो दॅट एव्हरीबडी शुड बी एबल टू कम्युनिकेट विथ इच अदर ओपनली. तू एक किस्सा मला आठवतोय, तू सांगितलेला होतास, कोणीतरी बिल्डिंग बघायला आलं होतं आणि बाजूची बिल्डिंग बघून म्हटलं अरे हे तुमचं काम आहे का, आता नवीन कुठं. तो काय होता किस्सा? अरे नाही, काय झालं, माझा एक मित्र UK मध्ये असतो आणि तो घर बघत होता. बर. आणि तो म्हणला की ऑब्व्हियसली त्यांनी मला कॉल केला, अरे घर बघतोय म्हणल्यावरती. तर मी त्याला म्हणलं अरे लगेच माझ्याकडे काही नाहीये, मी आता चालू करणार आहे, 2 वर्षात माझं पूर्ण होईल. तर तो म्हणाला अरे नाही, पण मला लगेचच पाहिजे होतं घर, कारण काय आय वॉज लुकिंग फॉर टू मूव्ह इन द नेक्स्ट 6 months. म्हणजे माझ्या आई वडिलांकरता मी घेतोय घर. तो UK मध्ये होती त्याला. हो, आई वडील दोघंही भारतात आहेत. बर. तर त्यांच्याकरता तो घर घेणार होता. मग तो आला होता भारतात व्हिजिटला. तर तो म्हणला की केदार, मी या एरियात बघतोय घर, मला भेट इथे आपण चहा पिऊ. म्हणून जिथे बोलवलं तिथेच माझी साईट होती ऍक्च्युली जवळ, आणि साईट पशीच उभं राहून आम्ही पूर्ण झालेली. अच्छा, हँडओव्हर दिला होता. झालं होतं, लोक राहत होती आणि त्याला माहिती नव्हतं माझी साईट तिथे आहे पूर्ण झालेली. तिथे चहा बिया म्हणजे मी बघितली, अरे ही बिल्डिंग काय छान आहे. हो बघायची का म्हणलं, तुला आत चल ना बघू आपण. आतमध्ये गेल्यावरती तो म्हणला अरे ही तर तू बांधली आहेस का तिथे. मग खाली आतमध्ये पार्टी होती. मग तो म्हणला तू असं घर बांधणार का, पुढचा प्रोजेक्ट असा करशील का. मी म्हणलं, तर तो म्हणला मी थांबतो, आता किती वर्ष लागली तरी मी आता तुझ्याचकडे घेणार. कमाल. आणि खरंच आनंदाची गोष्ट त्यांनी घेतला माझ्याकडे फ्लॅट. त्यामुळे असे गमतीचे किस्से खूप होतात. पण मला तुला परत न्यायचंय, तुझी पहिली बिल्डिंग जेव्हा तू बांधलीस त्यावेळेस पहिल्या व्यक्तीला तू चावी दिलीस, हो, केदार राणेंचं फिलिंग काय होतं? अरे फार जबरदस्त फिलिंग होतं. आणि तुला सांगतो ना, खरंच माझं नशीबच चांगलं आहे असं मी म्हणेन. कुठलीही गोष्ट करताना मला कायम सपोर्ट मिळतोच. खूप देवाची कृपा आहे असं म्हणायला हरकत नाही.
तर मी बाणेरला ना 3 गुंठ्याचा एक प्लॉट घेतला होता बरं. अमेरिकेत असतानाच. अच्छा. आणि खरं सांगू तर अमेरिकेत माझं इन्कम काही फार मोठं नव्हतं, ओके. कारण काय मी सिव्हिल इंजिनिअरिंगची नोकरी करत होतो हो. आणि सिव्हिलला सगळ्यात कमी पे स्केल असते अमेरिकेत सुद्धा. आणि आणि तिथे खर्चही तेवढे आहेत. खर्च तिथे हा, तेवढे आहेत. बरोबर. पण आयटी पेक्षा नक्कीच नक्कीच कमी असतं कमी. पे हो, स्केल पे वाईज स्केल म्हटलं तर. वाईज. तरी सेव्हिंग करायचं हे आधीपासून शिकवलं होतं. वा, लिव्हिंग वेल विदिन युअर मीन्स हे शिकवलं होतं. बरोबर. त्यामुळे आम्ही सेव्हिंग करत करत पैसे साठवले हम्म. आणि ते रक्तातच ना रे कन्स्ट्रक्शन रिअल इस्टेट. म्हणून पैसे साठल्यावर काय बाबा कुठे प्लॉट आहे का चांगला बाबा. हो, बस. तर मग ओळखी त्यावेळेस अमित बिवलकर भेटले नव्हते. नाही नाही तेव्हा अजून नात्यात यायचे होते. नात्यात अच्छा, यायचे हा, होते. ओके. तर म्हणून मग बाबांना फोन केला. मग ओळखीत एकांचा प्लॉट होता बाणेरला, बर. तो मी अमेरिकेतनं पैसे पाठवले, तो घेतला. हम्म. आणि बघ ना नशिबाने मी परत आलो हम्म. आणि दॅट इज द फर्स्ट प्रोजेक्ट तिथे तू काम चालू केलंस. 3 वा. गुंठे रे, म्हणजे हो. 3,500 स्क्वेअर फुटाचा प्लॉट हा. होता. आणि बाबांचं गुडविल इतकं हम्म. की त्यांचा मित्रांनी एक कॅज्युअल मला एकदा भेटले होते बर. आणि म्हणाले काय करतोस. म्हणलं असं असं आलोय आणि बाणेरला एक स्कीम चालू करणार आहे. म्हणले हम्म. कुठे. हम्म. असं असं मी सांगितलं कॅज्युअली. हम्म. ते जोशी म्हणून आहेत, हा. ते जाऊन साईटवर जाऊन माझे प्लॉट तेच बघून आले अच्छा. आणि म्हणाले केदार तुला इथे काय कल्पनाही काढणार आहेस. नाही. हा, हा. काय काढणार आहेस. म्हणलं 4 फ्लॅट्स होतील काका. म्हणलं 3.5 गुंठ्याचा हो. प्लॉट आहे, हा. मी 4ही घेतो म्हणाले. अरे बापरे, एकटाच माणूस. हो. हा. बरं, तेव्हा मी काय फार मोठं कॅपिटल घेऊन भारतात आलो नव्हतो. हम्म. आणि जे काय मी साठवले होते तिथे पैसे, अर्थात काही कॅपिटल होतं, हम्म. पण बरेचसे मी जमिनीमध्ये होय. इन्व्हेस्ट केलेले होय. होते. हम्म. तर त्यामुळे मला वर्किंग कॅपिटलची चिंताच नाही ना. म्हणजे हे बरोबर. अशी लोक माणसात देवानी पाठवले रे आयुष्यात. ते तू पहिले आणि- हँडओव्हर केलेली हो, चावी आणि मी होती. त्यांना कस्टम डिझाईन त्यांची वा. घरं बांधून दिली. ते वाह. काका म्हणलं हे बघा एवढे एवढे स्क्वेअर फूट कमाल. बांधकाम होतं, हा. तुम्हाला पाहिजे तसं बांधून देतो. हा. मग त्यांनी त्यांच्या इच्छेनुसार ते बांधून अच्छा. घेतलं. आमच्या आर्किटेक्ट एकच फॅमिली तिथे राहणार होती. हो, त्यांच्या अच्छा. फॅमिली त्यांनी अख्खी प्रॉपर्टी वाह. ठेवली. फार छान. दॅट वॉज आवर स्टार्ट. मग तसं बघायला गेलं तर तुला स्वतःला भावलेला किंवा तुला चॅलेंजिंग वाटलेला असा एखादा कुठला प्रोजेक्ट आहे का? सगळेच तुला सांगू का, प्रोजेक्ट कितीही सोपे दिसले ना हम्म. तरी ऑल ऑफ नाही, पण त्यातल्या त्यात बाबा हानी खूपच त्रास दिला की ह्याला करायला खूपच मजा आली असा. आम्ही रावेतला एक प्रोजेक्ट केलाय. ओके. 2018 साली त्याचा ताबा दिला. बर. प्रोजेक्टचं नाव रुचा हा. आणि तिथे 50 फ्लॅट्स, शोरूम्स, ऑफिसेस असं वा. it's a mixture of Commercial आणि commercial and residential. residential. हम्म. आणि 2 गोष्टी होत्या तिथे. माझ्या दृष्टीने तो माझा तेव्हाचा बिगेस्ट प्रोजेक्ट होता. ओके. माझ्याकरता तो मोठाच प्रोजेक्ट बरोबर. होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कमर्शियल आणि रेसिडेन्शियल अशा दोन्ही गोष्टी त्या प्रोजेक्टमध्ये बर. होत्या. त्यामुळे द चॅलेंज वॉज एकमेकांना त्रास कसा त्रास द्यायचा नाही. नाही. हो, Because अगदी I was एंट्री very पासून cautious तुला about that. सगळं. पार्किंग, हम्म. पाण्याच्या टाक्या, हम्म. ड्रेनेज लाईन्स, हम्म. इलेक्ट्रिकल मीटर रूम्स, हो. जनरेटर सेट्स, बॅटरी अच्छा. बॅकअप, लिफ्ट, जिने, व्हेंटिलेशन, सगळ्या गोष्टींचा सग- विचार करायचा होता मला. बरोबर. कारण काय एकमेकांना त्रास होता कामा नये. हम्म. आणि आमच्याकडे आम्ही ना जेव्हा विकतो, हम्म. कोणालाही विकतो, तेव्हा थोडंसं एक स्क्रीनिंग करून विकतो. अरे बर. हा, की बेसिक माणसं चांगली आहेत ना. वा, मग तूही रुचकर होतस का त्यावेळेस की निवडा नाही अरे जे 10 आलेत तर बाबा ओके मी 8 लोकांना तुम्हाला देऊ शकतो. नाही. आणि काय माहितीये का, यू कॅन गेज पीपल. आणि त्याच्यावरनं त्यामुळे एका प्रोफाईलची साधारण लोक एका बिल्डिंग मध्ये असली पाहिजे. कारण काय त्यांचं चांगलं शेवटी जमतं ते आहे. नेबर्स होणार अरे आहेत पुढे 50 जाऊन. बिराडं एकत्र अगदी खरं राहणार आहे. आहेत. हो. त्यांचे विचार जुळले पाहिजेत, हम्म. त्यांच्या हॅबिट्स जुळल्या वा, पाहिजेत. हा असा विचार करणारा बिल्डर मला तरी कोणी माहिती नव्हता. अरे पण निलेश, तू मी ज्यावेळेस- बिल्डर नाहीये. मी आय एम अ सिव्हिल इंजिनियर फर्स्ट अँड अ बिल्डर लेटर. वा, super. बाय चान्स आय एम अ Okay. बिल्डर. आय एम अ हा. सिव्हिल इंजिनियर फर्स्ट हा. इव्हन नाव. म्हणजे एका हँडओव्हर फंक्शनला हा. माझ्या जो लँडलॉर्ड होता हम्म. तो त्यांनी भाषण केलं होतं हा. हँडओव्हर फंक्शनला. तो म्हणाला की केदार, यू आर द फर्स्ट प्रोफेशनल डेव्हलपर विच आय हॅव सीन. यू आर नॉट अ बिल्डर, यू आर अ Oh, प्रोफेशनल. आणि तो developer. स्वतः आयटी वाह. होता. Super. त्यामुळे दॅट वॉज आय चांगली कॉम्प्लिमेंट दिली. सो बॅक टू दिस प्रोजेक्ट. yes. सो दॅट वॉज मग त्याला तू रस्तेपासून सगळं वेगळं केलंस? हो, त्याचे हो. एंट्रीज हम्म. वेगळे आहेत, ऍक्सेस वेगळा आहे, लिफ्ट वेगळे आहेत, जिने वेगळे आहेत, Wow. ऑल सर्व्हिसेस आर डिफरंट. हम्म. आणि आर्किटेक्टचा ह्याच्यात खूप मोठा हात असतो. अगदीच. पण ते हा. सांगायला सुद्धा कोणीतरी लागतं ना की हो. बाबा मला अशा पद्धतीने हो. करायचंय. हो, हे डिझाईन ब्रीफ आपल्यालाच द्यावी लागते. खरंय. हा प्रोडक्ट आपल्या ड्रीमचा असतो. हा. सर मला इथे ना अशी बिल्डिंग बांधायची आहे. बरोबर. आणि देन द आर्किटेक्ट ब्रिंग्स इट इन टू रिअलायझेशन अँड आवर एंटायर टीम डिलिव्हर्स. वा, सुपर. सो आय वुड से दॅट वॉज क्वाईट चॅलेंजिंग. आणि Okay. त्याच्यातनं इन्स्पिरेशन घेऊन आता वी हॅव अबाउट 3 प्रोजेक्ट्स विच आर अ मिक्सचर ऑफ कमर्शियल अँड रेसिडेन्शियल. वा, त्या super. प्रोजेक्टला आम्हाला अवॉर्ड पण मिळालं. अरे वा. 2018चं मिक्स्ड यूज डेव्हलपमेंट ऑफ द इयरचं. वाव, सुपर, टेरिफिक. तुम्ही पाहताय रानाडे रिअल्टर प्रेझेंट्स इन्स्पायरिंग स्टोरीज बाय सकाळ. आपल्याबरोबर आहे केदार.
केदार, मला तुला बेसिक प्रश्न आता हा विचारायचा आहे की तू सध्या जुन्या बिल्डिंग पाडून किंवा रिडेव्हलपमेंट ज्याला म्हणतात, हो. कारण तसं बघायला गेलं तर पुण्यात आता जागा शिल्लक हो. नाहीये. आणि हा जो दुसरा त्यातला उपप्रश्न मला असा असणार आहे की त्याला होणारा तुझा त्रास किती येतो रिडेव्हलपमेंटला. आणि रिडेव्हलपमेंट करत असताना बरंच झाडं पाडा, रस्ते मोठे करा, त्याच्यामुळे बरंच त्रास असतो का रे? हो, रिडेव्हलपमेंटला त्याचे युनिक चॅलेंजेस असतात. हा. आम्ही आता बिल्डिंगचं रिडेव्हलपमेंट करतोय, होय. वाड्यांचं रिडेव्हलपमेंट करतोय आणि पुण्यातले काही निवडक ओपन प्लॉट्स आहेत त्यातला एखाद दुसरा मिळाला तर तेही करतोय बरोबर. सध्या. तर त्याच्यात अडचणी म्हणजे एकतर कमी जागेत काम करायला होय. लागतं. म्हणजे मोठा प्रोजेक्ट असला तर तिथे मटेरियल पसरायला जागा खूप असते. आणि सेकंडली पूर्वीची आपली लोक खूप झाडं प्रेमी होती, त्यामुळे ज्या बिल्डिंग बांधल्या आहेत तर त्या छोट्या बांधल्या, जागा मोकळी साईडला होती, तिथे झाडं भरपूर लावली आहेत. हो. त्यामुळे आता चॅलेंज असं आहे की आपल्याला त्या छोट्या प्लॉटमध्ये आहेत त्याच्यापेक्षा दुप्पट बिराडा आता राहायला आणायची, बरोबर. ती building हे मोठी करायची. सर्वात मोठं चॅलेंज ते हा असतं. मोठा चॅलेंज आहे. आणि ते करताना जास्तीत जास्त झाडं कशी जपायची, म्हणजे आमचा खूप प्रयत्न असतो. वा. आम्ही इलाज नसेल ना निलेश तरच आम्ही झाड तोडतो. अरे वा. म्हणजे तुला सांगतो, आता सहवास सोसायटीमध्ये आम्ही बंगला डेव्हलप करतो हा. कर्वेनगरला. बर. तर तिथे वृक्ष आहे दारात, अच्छा. अतिशय सुंदर वृक्ष आहे. फार जुना असेल. हो, अगदीच. अरे, आणि म्हणजे आता असे वृक्ष वाढायला अनेक हो. वर्ष लागतात. अगदी खरं. तर आम्ही कॉन्शियसली डिसिजन घेतला की हा कितीही कन्स्ट्रक्शन कॉस्ट वाढली तरी हा वृक्ष तोडायचा नाही. काय Parking सांगतोस? करता. तो हो, आहे तसाच हो, ठेवून आम्ही बाजूला तसाच ठेवणार आहे. बापरे. आणि इट इज गोइंग टू कॉस्ट अस अ लॉट ऑफ मनी. अहा. पण आम्ही जर हा इनिशिएटिव्ह नाही घेतला होय, निलेश, होय. आपल्या जनरेशनने हे नाही केलं हम्म. आणि फक्त पैशाकडे बघितलं तर आपल्या मुलांना वृक्ष कुठे बघायला अगदी मिळणार? खरं आहे. फुलझाडं ती बघायला काळजी मिळतील तू फक्त मग कुठे आपल्यालाच कुठे घ्यायला आणि पाहिजे. TV मध्ये बघायला मिळेल. हम्म. तर हा एक चॅलेंज असतो. हम्म. नंतर मेंबर्स मध्ये अर्थात हो. अनेक मतं असतात, मतभेद असतात. हम्म. तो थोडासा सॉल्व्ह करायला त्यांच्याबरोबर आपल्याला कोऑर्डिनेट करायला लागतं, अगदी खरं आहे. मीडिएट करायला लागतं. मग त्यावेळेस तू स्वतः जातोस का पहिले टीम जाते का, कसं स्वरूप नाही, असतं अरे, तुझं? लकीली आपल्या कंपनीचं कल्चर म्हणजे आय एम ऍक्सेसिबल टू एव्हरीबडी. हम्म. त्यामुळे त्यांना जे सांगायचं असतं त्या प्रत्येक मिटिंगला मी असतो. कदाचित Redevelopmentला. त्यामुळे जास्त विश्वासही बसत असेल त्यांचा हो, की नक्की. मालकाशी बोलतोय, हो. डायरेक्ट असं नाही की जीएमशी बोला, हो, कोऑर्डिनेटरशी बोला, हो, असा हो. प्रकार नाही. आणि एक रॅपो आणि रिलेशनशिप अगदी चांगलं खरं. बनतं. हम्म. आणि प्रोजेक्ट चांगला होतो त्याच्यामुळे, क्वाईट हा. ऑनेस्टली. कारण Yes. काय, तुम्हाला त्यांच्या नीड्स पहिल्यापासून माहिती असतात. माहिती असतं. यू कॅन ऍड्रेस देम फर्स्ट हँड. हम्म. कान गोष्टींमध्ये नाही तर डायल्यूट होते ना Exactly. इन्फॉर्मेशन, तसं होत नाही. हम्म. तर असे चॅलेंजेस असतात. पण लाईक आय सेड, इट्स अ टीम वर्क. आणि ह्या टीम मध्ये हम्म. जे एक्झिस्टिंग मेंबर्स असतात ना रिडेव्हलपमेंटचे, हम्म. तर दे आर ऑल्सो पार्ट ऑफ आवर टीम. अच्छा. दे आर बरं. ऑल्सो. कारण काय, अरे, बऱ्याच अवघड प्रश्नांची उत्तर त्यांच्याचकडे नाही. त्यांच्याचकडनं येतात. म्हणजे अगदी खरं आहे. अलॉटमेंट असो हा. किंवा काही ऍडजस्टमेंट करायला होय. असो, किंवा कधी कधी त्यांना थोडा एक्स्ट्रा एरिया घ्यावा लागतो, हम्म. इच्छा नसली तरी. कारण काय, ती ग्रीड मध्ये बिल्डिंग बसवायची असते. हो. मग ह्या करता आपल्याला सगळ्यांचं हातभार लागतोच रे. हम्म. सो वी आर ऑल पार्ट ऑफ द सेम टीम. बरोबर. पण तू जसं म्हणालास आता की जुन्या बिल्डिंग पाडून किंवा ज्यावेळेस आपण रिडेव्हलपमेंट करतो तर त्यावेळेस समजा असं असेल की 600 स्क्वेअर फीट आहे पण मला आता बाल्कनी हवीच आहे. हो. म्हणजे मला असं वाटतं की छोटंसं एखादं तुमचा टुमदार टेरेस असा, हो, हो. तर मग त्यावेळेस कन्व्हिन्स कसा करतोस तू? नाही, अरे, कन्व्हिन्स म्हणजे हे बघ, काही गोष्टी आहेत ना त्या आता द्यायलाच पाहिजेत. म्हणजे अच्छा. उदाहरणार्थ किचनला ड्राय बाल्कनी द्यायलाच हवी, काळाची गरज आहे. वा. नंतर लिव्हिंगला टेरेस किंवा सिट आउट हा द्यायलाच पाहिजे. बरं. शक्य झाल्यास म्हणजे bedroom- डिझाईन बनवतानाच तू हो. ह्याची काळजी हो. घेतो. आणि छान. आर्किटेक्टला आता कसं झालं ना, आमच्या आर्किटेक्टला आमच्या नीड्स बरोबर माहिती झालेल्या आहेत. ओके. त्यामुळे रानडे रिअल्टर्सचा प्रोजेक्ट करायचा म्हणल्यावरती ह्या गोष्टी हो. यायलाच पाहिजेत. तर त्यांनी वेगळं टेबल, compromise. वेगळी लोक आणि Yes. वेगळा वेळ असं Yes. ठेवून दिलेलं दिसतंय. आम्ही काही युनिक गोष्टी करतो आणि हा, हा. प्रोजेक्टमध्ये. अगदी बरोबर तू म्हणलास. हं. युनिक गोष्टी प्रोजेक्टमध्ये आम्ही काही करतो. हम्म. लोकांना ना खिडक्यांमध्ये बसायला खूप आवडतं. हो, मोठे त्यांना छज्जे हा, पाहिजे असतात. वा. त्यांना आम्ही डिझाईन मध्ये खिडक्यांची अरेंजमेंट अशी करतो की कॉर्नर विंडोज कुठे मिळत आहेत का, वा. ज्याच्यामध्ये बसायचा कट्टा. अरे, छोट्या छोट्या गोष्टी असतात छोट्या- पण छोट्या. किती आनंद देऊन हा, जातात. हा. तर ह्या गोष्टी आम्ही इन्कॉर्पोरेट करायचा Superb. प्रयत्न करतो. हम्म. फार छान. मगाशी तू म्हणालायस की तुम्ही EMI भरताय त्याची काळजी जशी तुला आहे त्याचप्रमाणे त्यांना मिळणारी जागेची काळजीही तू घेतोयस. बरं, मला सांग आता नवीन प्रोजेक्ट तुझे कुठे कुठे येत आहेत? पुण्यात कुठल्या कुठल्या जागी येतात? आता सध्या कोथरूडमध्ये 2 प्रोजेक्ट चालू होतील. ओके. नंतर पटवर्धन बाग एरियामध्ये प्रोजेक्ट चालू होईल. अच्छा. सध्या आमचा बाणेर, कोरेगाव पार्क, सदाशिव पेठ वा. इथे प्रोजेक्ट चालू आहेत हा. ऑलरेडी. बर. कर्वेनगरला प्रोजेक्ट येत आहेत. बर. सो ऑल्दो लिमिटेड वर्क बट वी आर वर्किंग इन व्हेरी प्राईम एरियाज हम्म. आणि उत्तम प्रोजेक्ट आहेत. पण ही मागची जी 2 वर्ष सगळ्यांसाठीच अवघड गेली किंवा वाया गेली आपण म्हणूया, हो, हो. म्हणजे आता असं वाटतं की कॅलेंडरमध्ये 20-21 हो. नकोच दिसायला, तर त्याचा काही तुला फरक जाणवतोय मार्केटवरती म्हणा किंवा
तुझ्या कामावरती? फर्स्ट लॉकडाऊनला नक्कीच प्रोडक्शन वरती खूप मोठा इफेक्ट झाला होता, कारण काय कामगारच नव्हते. म्हणजे जवळजवळ 5 ते 6 महिने सगळ्याच डेव्हलपर्सला हा खूप मोठा इम्पॅक्ट होता. आणि ऑफकोर्स द वर्ल्ड वॉज फेसिंग दिस फॉर द फर्स्ट टाइम. पण सेकंड पॅन्डेमिकला लकीली जे काय पॉलिसी डिसिजन झाले आणि जे काय आमची तयारी होती यावेळेस, त्यामुळे लकीली इम्पॅक्ट झाला नाही, जास्त त्रास नाही, प्रोडक्शनला कमी त्रास झाला. रिस्ट्रिक्शन्स होते फार छान, काही त्याच्यामुळे इम्पॅक्ट नक्की झाले. पण लकीली कस्टमर्स आर इन विथ अ पॉझिटिव्ह फ्रेम ऑफ माइंड. लोकांना घरं घ्यायचे, लोकांना घरं घ्यायचे, लोकांना चांगली घरं घ्यायची, लोकांना मोठी घरं घ्यायची. कारण काय आता घरात जास्ती वेळ घालवायचा, 2 बेडरूमचा 3 बेडरूम करावाच लागतंय आजकाल, किंवा खोल्यांची साईजेस मोठे असले पाहिजे. 2 बेडरूम घेईन पण 15x10, 15x11ची खोली हवी, 10x10ची खोली नको. कारण काय आता तिथेच वर्क फ्रॉम होम आहे, तिथेच सगळं करायचंय. सो पीपल आर लुकिंग टू अपग्रेड देअर लाईफ अँड देअर लाईफस्टाईल. तर हा चेंज आहे. पण टचवूड पुण्यात तरी रिअल इस्टेटचे खूप पॉझिटिव्ह सेंटिमेंट्स आहेत. वी आर व्हेरी पॉझिटिव्ह अबाउट दी आउटलुक, व्हेरी पॉझिटिव्ह. फार छान, फार छान. नवीन बरेचसे अजून प्रोजेक्ट येत आहेत, येऊ घातलेत, चालू पण आहेत. तुम्ही वेबसाईटवरती जाऊन बघू शकता. थोडंसं यांना माहिती आपण देऊयात, आपल्या वेबसाईट आणि FB पेजची त्यांना थोडीशी माहिती. www.ranederealtors.com असं वेबसाईटचं नाव आहे. फेसबुकलाही रानडे रिअल्टर्स तुम्ही तिथे जाऊन हे लोक कुठे कुठे काम चाललंय सगळं बघू शकता. हो, तुम्हाला मिळू शकते. वा, फार छान. आता थोडंसं येऊयात आपण प्रोग्रामकडे. हो, हा प्रोग्राम करावा किंवा जसं मी तुझ्याकडे आलो खरं, पण तूही हो म्हणालास, तेही तितकंच महत्वाचं आहे. तर त्यावेळेस तुझ्या डोक्यात काय विचार होता की कसं असेल याचं स्वरूप, काय होईल पुढे जाऊन? खरं सांगू ना तर अपेक्षेपेक्षा खूपच उत्तम तू केलेला आहेस कंडक्ट, निलेश, ह्याच्यात काही शंकाच नाहीये. म्हणजे जेव्हा तू मला अप्रोच केलं होतंस तेव्हा मला वाटलं की ठीक आहे, आपलं सिरीज ऑफ इंटरव्ह्यूज होतील, थोडेफार लोक सांगतील, काही माहिती मिळेल, कोणी बघितलं तर बघितलं, कोणी ऐकलं तर ऐकलं. पण निलेश नातू हा आपला मित्र आपल्याला अप्रोच झालेला आहे, तर आपण हो म्हणलं पाहिजे. पूर्ण विश्वास आहे की तो सांगतोय की केदार चांगलं होईल, आपल्याला विश्वास ठेवायलाच पाहिजे. सो पण निलेश, खरंच तू इतका उत्तम कार्यक्रम केलास, इट हॅज एक्सिडेड ऑल एक्सपेक्टेशन्स. आणि इतका पॉझिटिव्ह फीडबॅक खूप लोकांकडनं येतो, एव्हरीबडी इज लाइकिंग इट. आणि आपले गेस्ट इतक्या डायव्हर्स बॅकग्राऊंडचे आहेत, इतके सुपर अचिव्हर्स आहेत, अरे देअर ओन राईट. आणि खरंच मला या संधीचा उपयोग करून घ्यावा असं वाटतोय, त्यांचे आभार मानायला. खरंच अरे, वेळात वेळ काढून ही मंडळी स्टुडिओला आली, इंटरव्ह्यूज केले, आणि खरोखरच दे हॅव इन्स्पायर्ड लॉट मेनी पीपल टू फॉलो देअर फुटस्टेप्स. इतकी चांगली लोक, इतकी कर्तबगार लोक आहेत आपल्या आसपास, याचीही जाणीव नसते बरेच वेळा आपल्याला. आणि खरंच म्हणजे माझा तू इंटरव्ह्यू जेव्हा म्हणलास, माझा घ्यायचा, मी म्हणलं अरे निलेश, खरं माझं असं फार काही मोठं काम नाहीये या क्षेत्रातलं, आय एम अ व्हेरी मॉडेस्ट डेव्हलपर. पण मी ह्या संधीने इथे आलो की ही संधी घ्यायला की आय वॉन्टेड टू थँक यू ऑल आणि टू टेल पीपल अबाउट अ ब्युटिफुल जॉब यू हॅव डन. आणि खरंच खूप खूप आभार. आणि तू म्हणलास तसा या कार्यक्रमाचा रीच खरंच खूप छान खूप आहे. हो, या सकाळच्या माध्यमामुळे आपल्याला नक्कीच याचा फायदा होतोय की इतक्या जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतोय. आणि त्यामध्ये तुझी पण आम्हाला साथ मिळाली. परत मीही तुला एकदा धन्यवाद देतो त्याकरता. खरं तुम्हाला दोघांनाही धन्यवाद देतो की तुम्ही तयार झालात असं काहीतरी करूया ते म्हणायला. कारण ज्यावेळेस आपण चालू केलं त्यावेळेस लॉकडाऊन होतच, त्यामुळे सगळे लोक घरी होते आणि त्यावेळेस त्यांनी जास्त पाहतील असा त्याच्या मागचे एक भावना होती. पण आज आपण आता हा शेवटचा, जसं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की आज शेवटचा एपिसोड असणार आहे, आणि तोही अशा व्यक्तीबरोबर की ज्यांनी ह्याला साथ दिली आम्हाला आणि स्वतःचं नाव लावू दिलं या शोला. त्याकरता परत तुझे एकदा धन्यवाद. पण शेवटचं मला तुला एकदा असं विचारायचं की जाता जाता मी असा नेहमी प्रश्न विचारतो की जी नवीन लोक समजा या क्षेत्रात ज्यांना यायचंय, किंवा जसं तू म्हटलास की तू अमेरिकेतनं सोडून तिथनं परत इथे आलास, इथे स्थायिक झालात, तर ज्यांना असं काही करावंसं वाटतंय, तर त्या लोकांना तू काय सांगशील की कशा पद्धतीने जावं? नाही, ज्यांना अमेरिकेतनं समजा किंवा परदेशातनं इथे येऊन राहायचं आहे, तर त्यांनी ऑब्व्हियसली आता सगळेजण स्वतःचे ऑप्शन्स बघूनच इथे येत असतात, पण त्यांचा तो डिसिजन होऊ शकत नसतो की मला इथे जमेल का. तर तुम्ही येताना अशा माइंडसेटनी यायला पाहिजे की मी परत जाणार. ओके, काहीही झालं तरी मी परत. प्लॅन बी ठेवून आलात ना, तर पहिली अडचण आली की तुम्ही परत जाल. कारण काय अडचणी येणार आहेत, चॅलेंजेस आहेत, बाहेरच्या पेक्षा गोष्टी वेगळ्या आहेत, पण त्याच्यातच ब्युटी पण आहे ना रे. अरे
वडापाव कुठे रे खायला मिळतो इंटरस्टेट वरती अमेरिकेच्या, अगदी तिथे खरं आपल्याला हवं तिथे मिळतो. किंवा ही दोस्ती जी असते ही कुठे तिथे मिळत नाही ना त्या लेवलची. फोन करून अपॉइंटमेंट घेऊन मित्राकडे जावं लागतं. अगदी खरं तर ऑल ऑफ दिस आम्ही चक्क प्रोज अँड कॉन्स केले होते ओके. भारतात येताना, की भारतात आलो तर चांगल्या गोष्टी कुठल्या आणि वाईट गोष्टी कुठल्या. आणि जर वाईट गोष्टींवरती आपण मात करू शकत असू कुठल्याही मार्गाने, देन इफ यू कॅन ओव्हरकम दॅट देन इट इज वर्थ कमिंग टू इंडिया. अगदी तर खरं. मी सगळ्यांना असंच म्हणेन की तुम्ही चक्क असं सायंटिफिक अनालिसिस करा आणि विश्वासाचं धाडस घ्या आणि या. छान आहे आपला देश खूप. वा. इट इज ब्रिलियंट. तर जरूर घ्या. आणि ह्या फील्डमध्ये जर कोणाला यायचं असेल तर मी म्हणेन जरूर या. इट्स अ व्हेरी गुड फील्ड आणि आपल्याला फारच मोठी संधी आहे इथे. कारण काय यू कॅन अर्न रिस्पेक्ट अँड ब्लेसिंग्स फॉर जनरेशन्स टू कम. वा. कारण काय तुम्ही कोणाला तरी घर देणार आहात, त्या घरात राहताना तो आनंद घेताना दरवेळी ते तुम्हाला ब्लेस करणार आहेत. ही केवढी मोठी संधी आहे आपल्याकडे. आणि इट इज अ रिस्पॉन्सिबिलिटी, इट इज अन ऑपॉर्च्युनिटी. आणि जरूर चांगल्या लोकांनी या फील्डमध्ये यायला पाहिजे. कारण काय या फील्डमध्ये प्रोफेशनल्सनी येणं खूप गरजेचं आहे. अगदी खरं आहे. हू लुक ॲट इट फ्रॉम अ प्रोफेशनल पॉईंट ऑफ व्ह्यू. पैसे सगळ्या व्यवसायांमध्ये मिळतात कमी जास्त प्रमाणात, पण हा पॉईंट ऑफ व्ह्यू ठेवून जरूर यावं. चांगली लोक आहेतच इथे. आणि मला तुला हेही सांगायचं वाटतंय की आम्ही जसं चांगलं काम करतोय तसं अरे अनेक बिल्डर्स आज काम करतायत. म्हणजे यू कॅन गो अराउंड पुणे अँड यू सी गुड प्रोडक्ट्स ऑफ गुड डेव्हलपर्स. म्हणजे मला असं वाटतं की एव्हरीबडी इज नाऊ रेझिंग द बार. ओके. स्वतःना त्यांना त्यांची जाणीव झाली आहे नक्कीच की हे असं लादून चालणार नाही, तर त्यांना हवंय त्या पद्धतीने द्यायला आणि लागणार. तुम्ही कितीही जाहिराती केल्यात ना तरी युअर प्रोडक्ट विल स्पीक फॉर यू. आणि अगदी शेवटी हा खरं. बिझनेस इज ऑफ रेफरन्सेस. चांगले रेफरन्सेस मिळाले तर हा जनरेशन टू जनरेशन बिझनेस जाणार, अगदी खरं आहे. नाहीतर जाहिरातींच्या जोरावर जाणार नाही. त्यामुळे एव्हरीबडी हॅज रिअलाइज दॅट आणि इट्स अ गुड थिंग बिकॉज द इंडस्ट्री हॅज रिझन इटसेल्फ. त्यामुळे दॅट इज व्हॉट आय वुड से. वा. म्हणूनच कदाचित आपण कुठेही रानडे रिअल्टर्सची जाहिरात इतके दिवस बघितली नव्हती. मला आठवत नाही हा कार्यक्रम सोडला हो. तर कुठे जाहिरात तुमची आहे. टचवूड करायला लागलेली नाही. अगदी खरं आहे. फार छान. पण केदारचं म्हणणं मला असंच तुमच्यासमोर मांडावं लागेल की जे काय कराल ते कोणाचे तरी आशीर्वाद घेण्यासाठी म्हणून करा. त्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर ते अतिशय सुंदर होतं. आणि जे काम करताय त्यात 100% द्या. अशाच प्रकारचं केदारला सांगायचं आहे असं मला वाटतंय. येस केदार, थँक्यू व्हेरी मच. तू इथे आलास, तुझेही खूप Thank खूप you. आभार. तूही इथे आलीस. मित्रांनो, आपण आज इथेच थांबणार आहोत. आपण हे एपिसोडचा हा शेवटचा एपिसोड जसं मी तुम्हाला म्हणालं त्याप्रमाणे आजचा शेवटचा एपिसोड आपण इथे घेतोय. पुन्हा लवकरच भेटूया. गणपती बाप्पा मोरया.